नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात यावं की लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं, या संदर्भात आपण अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. विविध पक्षाच्या नेत्यांनी याविषयीची आपल्या स्टेटमेंट दिलेल्या आहेत. त्यानंतर येथील आगरी कोळी कराडी समाज या संदर्भात व्यक्त झालेला आहे. दिबा पाटलांचंच नाव या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं या संदर्भात त्यांनी आग्रही भूमिका मांडली आहे. या घडामोडीनंतर सर्वपक्ष समिती गठीत झाली, त्याच्यामध्येही नवीन काही गोष्टी घडल्या. या सर्वपक्ष समितीने देखील दिबा पाटलांचंच नाव या विमानतळाला देण्यात यावं अशी मागणी केली आणि त्याच्यानंतर घडामोडी घडतच चालल्या. त्याच्यानंतर मग आता बबनदादांनी या दिवशी स्टेटमेंट दिली की शिवसेना म्हणून आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचंच नाव या विमानतळाला देण्यात यावं. या भूमिकेची आता ठाम राहणं गरजेचं आहे आणि आमचं ते कर्तव्य आहे. या सगळ्या घडामोडी पाहता त्यांचं तटस्थ भूमिकेतून विश्लेषण करणं गरजेचं आहे आणि हे विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत ओबीसी नेते राजाराम पाटील साहेब, स्वागत आहे आपलं. नमस्कार. तसेच पत्रकार आणि राजकीय विश्लेषक मोहन गायकवाड सर, आपलं देखील स्वागत आहे. खरं तर ह्या सर्व घडामोडींचं आपल्याला त्रयस्थ भूमिकेतून विश्लेषण करणं गरजेचं आहे, कारण ह्या घडामोडीनंतर आता अजून देखील भविष्यात विविध घटना घडतील किंवा हे आंदोलन सुरूच राहणार आहे. तर एक त्रयस्थ भूमिकेतून आपण विश्लेषण जर करायचं झालं तर या संदर्भात काय सांगाल? आता बघा, कालच मोठं वादळ येऊन गेलेलं आहे आणि या वादळामध्ये अनेक मच्छीमारांचे मृत्यू झालेले आहेत, अनेक बोटी फुटलेल्या आहेत. मग असं असताना की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, मुंबईचे महापौर असतील, यांचं मच्छीमारांच्या नुकसानाकडे लक्ष नाही. किंबहुना महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कर्जमाफी दिली गेली, पण मच्छीमारांकडे दुर्लक्ष झालं. तर मच्छीमारांकडे दुर्लक्ष होतंय, तशाच प्रकारचं दुर्लक्ष दिबा पाटील साहेबांकडे होते. याचं सूत्र एकच आहे की इथले जे भूमिपुत्र आहेत, इथले जे ओबीसी आहेत, यांच्या विरोधात महाराष्ट्रातले राज्यकर्ते काम करतात आणि या राज्यकर्त्यांची गुलाम आमच्या इथले सर्वपक्षीय नेते झालेले आहेत. हे वास्तव दिसतंय. कारण आज प्रत्येक ठिकाणी हा होणारा जो अन्याय आहे, विमानतळाचा विषय आता तुम्ही काढताय, पण विमानतळामध्ये फक्त नावांचा विषय आहे. मच्छीमारांना विमानतळात ₹1 भेटलेला नाही. मच्छीमारांच्या बोटी वादळात नष्ट न होता विमानतळाच्या भरावानी ते व्यवसायाने बोटी नष्ट झालेल्या, ते वास्तव आहे. आणि म्हणून ही जी चर्चा या पनवेल उरणला चालू आहे, ती दिबा पाटलांचं नाव विमानतळाला असलंच पाहिजे. त्याचं मूळ कारण हे आहे की या निमित्ताने इथले मुंबईचे मूळ भूमिपुत्र, ओबीसी, SC ST, मागासवर्गीय यांच्या प्रश्नांकडे सरकारचं थोडं का होईना लक्ष आता लागलेलं आहे आणि किमान चर्चेत विषय आला आहे तो लोकनेते दिबा पाटलांमुळे आलेला आहे, नाहीतर हा विषय आलाच नसता. म्हणून या चर्चा करणाऱ्यांना पहिल्यांदा मी धन्यवाद देतो, कारण किमान चर्चा तरी सुरू झाली. इथल्या लोकांबद्दल कोणी चर्चाच करत नव्हतं, नावाचा प्रश्नच नाही. खूप म्हणजे हजारो वर्षाच्या उपेक्षेनंतर एका ओबीसी माणसाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला येणं हा फार मोठा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा विजय आहे असं मला वाटतं. गायकवाड साहेब, आपल्याला देखील याच मुद्द्याला जरूर विश्लेषण करायचं, आपलं काय म्हणतं या संदर्भात? नाही, करेक्ट आहे. मी तर म्हणतो की ज्या वेळेला हा मुद्दा सिडकोमध्ये आला, म्हणजे माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांनी जेव्हा पत्र दिलं सिडकोला की आंतरराष्ट्रीय दर्जाला एअरपोर्टला माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात यावं, हे सुप्त अवस्थेमध्ये ती क्रिया होती. परंतु प्रभात पर्वच्या माध्यमातून आणि ह्या लोक चळवळीच्या माध्यमातून जो प्रभात पर्वने जो आवाज उचलला आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या, म्हणजे इथल्या स्थानिक मोठ्या नेत्यांपासून छोट्या छोट्या अभ्यासक कार्यकर्त्यापर्यंत जेव्हा हा प्रभात पर्वचा बूम त्यांच्यासमोर गेला, त्या वेळेला खऱ्या अर्थाने ही चळवळ म्हणजे चर्चा सुरू झाली. आणि ही चळवळ म्हणजे चर्चा सुरू झाल्यानंतर मग त्याला काहीतरी उत्तर देणं, म्हणजे समाजाचं काहीतरी देणं लागतो. आता आपण काहीतरी केलं पाहिजे, ही भावना अनेक नेत्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि मग ती नवी मुंबई सर्वपक्षीय समिती स्थापन, किंवा मग त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदा, मग त्यांनी घेतलेली भूमिका, मग दिबा पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती, या सगळ्या विषयात चर्चेला आले. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे जी प्रभात पर्वणी आणि अतिशयोक्ती वाटलं चर्चा, मग कांतीलाल कडूंनी जो का त्याच्यामध्ये तेल ओटला की जी भूमिका मांडली, तर या दोघांना मी तर श्रेय देतोय, कारण त्याच्या अगोदर देखील मुलाखती झाल्या. पण कांतीलाल कडूंची रोखठोक भूमिका आणि प्रभात पर्वची मेहनत, की ज्यांनी प्रत्येक माणसापर्यंत हा विषय घेऊन गेला आणि त्यांना बोलतं केलं, मी धन्यवाद देतो प्रभात पर्वला का तुम्ही चर्चा घडवून आणली. यातून शेवट काय होईल ते आपण चर्चा करणारच आहोत. पण सर्वप्रथम पहिल्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला एवढंच म्हणेन की प्रभात पर्व आणि कांतीलाल कडू यांनी जो काय विषय उचलला आणि सगळ्यांना बोलायला भाग पाडलं,
ज्यांना मुलाखती तुमच्या पाहिजे होत्या ते 2-4-8 दिवसांनी सांगत होते, तर काहींना मला लगेच रिॲक्शन द्यायची म्हणून तुम्हाला 100 फोन करत असतील. ही जी चर्चा घडून या पनवेलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडून आली की प्रभात पर्वशी मला बोलायचं आहे. हे मोठं यश प्रभात पर्वनी जे केलं त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद करतोय. दिबा पाटलांचं नाव की बाळासाहेब ठाकरेंचं नाव ही चर्चा पुढे होत राहील. मी आपलं मनापासून धन्यवाद मानतो की या संदर्भात थोडं का खारीचा वाटा आमचा असं आपण या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे. मला या ठिकाणी म्हणायचं की आपण अनेक नेत्यांच्या मुलाखती ऐकल्या असतील. मी त्याच्यामध्ये सुरुवातीला प्रशांत ठाकूर यांची मुलाखत घेतली होती. त्याच्यानंतर मग जे रुपेश धुमाला असतील, प्रणित पाटील असतील, जगदीश गायकवाड असतील, कांतीलाल कडू असतील, काशीनाथ पाटील असतील आणि शेवटी मग बबनदादा पाटील असतील, दर्शत भगत असतील यांनी या सर्वांच्या स्टेटमेंट आपण पाहिलेल्या आहेत. खरं तर बबनदादांची मुलाखत घेतल्यानंतर जी रिॲक्शन आता वेगळ्या असू शकतील असं देखील वाटू शकेल. पूर्वी काँग्रेसची भूमिका सुदाम पाटील यांनी मांडली होती. शेतकरी कामगार पक्षाची भूमिका प्रीतम म्हात्रे असतील किंवा काशीनाथ पाटील असतील यांनी मांडली असतील. सर्वांच्या भूमिका आपण या पाहिलेल्या आहेत. आता त्या भूमिकेकडे आपण कसं पाहता, त्यांचं थोडक्यात जर विश्लेषण करायचं झालं नव्यानं तर काय कराल आता? राजकीय पक्षांचे जे नेते आहेत सगळे, आता मी पण निवडणूक लढलेलो आहे, मला माहीत आहे. बरोबर. परंतु तुमची निष्ठा म्हणजे राजकारणात सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आदर्श दिला की जे उपेक्षित, वंचित आणि शोषित समाज आहेत त्यांचं हित करण्याचं राजकारण हे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये केलं आणि तोच आदर्श लोकनेते दिबा पाटील यांनी जपला. म्हणजे त्यांची ओळख प्रकल्पग्रस्तांचे नेते म्हणून आहे. आत्ता जे नेते आहेत ते प्रकल्पग्रस्तांचे नेते नाहीत. तर स्वतःचं पुनर्वसन जास्तीत जास्त कसं होईल? मग कोटींचे ठेके घेणं, कोटींचे भूखंड घेणं याच उद्देशाने ही मंडळी काम करतात. मग हे भूखंड किंवा ठेके देणार कोण? नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कारण त्यांच्याकडे आता शिडको आहे. मग त्यांच्या मनाला म्हणजे महाविकास आघाडीला लागेल असं कुठलंच आम्ही निर्णय घेणार नाही. थोडक्यात दिबा पाटलांच्या नावाला आमचा विरोध आहे. परंतु तरुणांचा जबरदस्त मारा असल्यामुळे, सामान्य माणसांचे नेते हे दिबा पाटील असल्यामुळे लोकांना आवडेल असं काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून लोकांच्या खरी म्हणजे ही चळवळ तरुणांची आहे, ही या नेत्यांची चळवळ नाहीच. म्हणजे ह्याच्यावर यांनी मालकी सांगूच नाही. ही तरुणांची चळवळ आहे. म्हणजे साधारणपणे 40च्या आतल्या लोकांची चळवळ आहे. तर ती चळवळसुद्धा आमची गुलाम आहे, बटीक आहे अशा प्रकारचा दाखवण्याचा प्रयत्न ह्या ज्या मोठ्या नेत्यांचा आहे तो आता उघडा पडला आहे. कारण बाळासाहेब ठाकरेंचं नाव आल्यानंतर यांचं दिबा पाटलांवरचं प्रेम सुकून गेलं, प्रेम राहिलंच नाही. पूर्वी सर्व नेत्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलं होतं की नाही दिबा पाटील या भूमिपुत्रासाठी खूप मोठं काम भूमिपुत्रांसाठी केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांचं नाव असावं. आता बबनदादांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर तुम्हाला वाटतं का ते आता बोलतील? नाही, आता सगळे संपले ना. सर्वपक्षीय नेते ही जी कमिटी आहे त्याची कन्सेप्टच संपलेली आहे. आता संपलेली आहे. सर्वपक्षीय वापरूच नका. अध्यक्ष त्यांचे आहे ना, म्हणजे नाही, कुठल्याही सर्वपक्षीय असले तरी या कमिटीमध्ये ज्या ज्या पक्षांचे लोक आहेत त्या त्या पक्षप्रमुखांनी यांच्याकडे पत्र दिलीत का? आमचं नाव म्हणजे दिबा पाटलांच्या नावाचा आमचा आग्रह आहे. तुम्ही घोषित करताय की आम्ही सर्वपक्षीय आहोत. ॲक्च्युली पाहिले तर 99% लोक आगरी कोळी किंवा आमचे 12 बलुतेदार समाजाचे आहेत. उच्चवर्णीय जे मराठा, ब्राह्मण, क्षत्रिय, शिकेपी हे जे लोक आहेत हे कधीच म्हणत नाहीत दिबा पाटलांचं नाव असलं पाहिजे. एकाही नेत्याने म्हटलेलं नाही. आणि पक्षांचे प्रमुख बघा, उद्धवजी ठाकरे असतील, शरद पवार असतील किंवा बाकी राष्ट्रीय पक्ष भाजप असेल किंवा काँग्रेस असेल, या पक्षप्रमुखांनी ओबीसींचा एक नेता जो लोकसभेमध्ये जाऊन आला आहे, ज्यांनी एक मोठा कायदा केला आहे शेतकऱ्यांचा, राष्ट्रव्यापी कायदा केला आहे, त्या नेत्याचं नाव ह्याला मिळावं असं कुठेही स्टेटमेंट दिलेलं नाही. म्हणजेच या कुठल्याही पक्षांचं असं धोरण नाही आहे. कारण या देशातला ओबीसींचा, मागासवर्गीयांचा आवाज दाबण्यात इथल्या सगळ्या राजकीय पक्षांचे हयात गेले आणि आमच्या खालच्या स्तरावरचे लोक सांगतात आम्ही सर्व पक्ष आहोत. अहो तुम्ही सांगा ना खरं की आम्ही ओबीसी आहोत, आम्ही मागासवर्गीय आहोत, आमच्या नेत्याचं नाव पाहिजे. सर्व पक्षांचं नाव तिथे घेता कशाला? म्हणून माझं असं म्हणणं आहे की समाजाची चळवळ आहे, समाजाची राहू द्या. आणि समाजाची संख्या कमी नाही. ओबीसी, SC, ST हे 85% देशात आहेत. शिवसेनेला घाबरायचं तुम्हाला कारण नाही. एक राज्यस्तरावरचा इथला लोकल पक्ष येतो, झाले काही खासदार, पण ओबीसी छोटे नाहीत ना. दिबा पाटील हे ओबीसींचे राष्ट्रीय नेते होते. तुमच्या मनात ही कमीपणाची भावना का सांगावं लागते पक्षाचा आधार घेऊन? का तुमचा समाज नाही? आणि हा समाज निश्चितपणे या दिबा पाटलांच्या नावाने आता संघटित होतोय आणि सगळ्या राजकीय पक्षांना याचं फळ मिळणार आहे की आता या देशातला मागासवर्गीयांचा आवाज कोणालाही दाबता येणार नाही. आणि दिबा पाटील हे मागासवर्गीयांचे, ओबीसींचे नेते आहेत आणि त्या ओबीसींच्या नेतृत्वामध्ये SC, ST या छोट्या भावांचं सुद्धा तेवढाच सहभाग असावा अशी आमची मांडणी आहे.
बरं, पाटील साहेबांच्या म्हणण्यानुसार आता ती जी कमिटी सर्वपक्षीय आहे तिचा काय अर्थ राहिलेला नाही. बबनदादांनी जी स्टेटमेंट दिली त्याच्यानंतर ते आघाडीचे घटकच आहेत ना. इतर जे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष असो, राष्ट्रवादी असो, हे सगळे शिवसेनेच्या सोबत असलेले पक्ष आहेत. त्याच्यामुळे आता त्यांना वेगळी भूमिका मांडता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? करेक्ट आहे ना. पक्षाची हे काय म्हणणार की आम्ही सर्वपक्षीय आहोत एकत्र, बरोबर आहे. तर प्रत्येक पक्षाची भूमिका ही वेगळी असते. सर्व पक्ष एकत्र, मी आता मागे जी पत्रकार परिषद झाली महात्मा फुले सभागृहामध्ये, त्या पत्रकार परिषदेमध्ये मी पाहिलं की दशरथ पाटील जे सर्वपक्षीय नवी मुंबई विमानतळ नाव देण्याची जी समिती म्हणते त्याचे ते अध्यक्ष आहे. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये एक वाक्य म्हणाले की त्या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये की सगळ्यांनी राजकीय चपला बाहेर ठेवून यायचं आहे आतमध्ये. पण स्टेजवर जर बघितलं तर त्या ठिकाणी सर्वपक्षीय बोलतात आणि पक्षाचंच नावाचं उदय चालवतं, हे या पक्षाचे त्या पक्षाचे, बरोबर आहे. परंतु दिबा पाटलांचं काम हे पक्षीय स्तरावर मोठं होतं का सामाजिक लेवलला मोठं होतं? सामाजिक लेवलला मोठं होतं. मग सामाजिक लेवलला मोठं असलेलं काम सर्व समाजातल्या सर्व घटकातले लोक एकत्र येऊन ते आंदोलन उभं राहायला पाहिजे होतं. मग सारखं पक्षाचं नाव पुढं काय येतं? आता ज्या स्टेजवर मी बघितलं त्याच्यामध्ये कोणी बौद्ध नेता नव्हता, कोणी ठाकूर समाज, कातकर समाज, भिल्ल, गौंड, वेगवेगळ्या 12 बलुतेदार पद्धतीचा कोणी नेता त्या स्टेजवर नव्हता. किंबहुना हे नेते ते स्टेजवर घेणारच नाही ना. हे दिबा पाटलांच्या विचारांचे खऱ्या अर्थानं मार्ग आहेत. दिबा पाटलांची विचारसरणी त्यांना कळालंच नाही ते कोणत्या दिशेला त्यांचं काम होतं. दिबा पाटलांनी यांनी फक्त 12.5%च्या मर्यादेमध्ये त्यांनी ठेवलं, परंतु त्यांची जीवन जगण्याची पद्धती, त्यांची विचार करण्याची पद्धती, सर्व धर्मामध्ये असलेली त्यांच्या मनामध्ये असलेली आपुलकी ही या ठिकाणी दिसत नाही आहे. त्याच्यामुळं हे राजकीय प्रपोगंडा पुढे करून आपापली पोळी भाजण्याचा ते प्रयत्न करत. पण आताचा जो तरुण आहे, साळी, माळी, कोळी, आगरी म्हणजे ज्या सगळ्या जाती धर्मातला, तो वैचारिक लेवलचा तरुण आहे. तो प्रत्येकाला जाणतो, प्रत्येकाचा तो अभ्यास करतो, प्रत्येक विचार करतो आणि ज्याची त्याला ते जागा दाखवतील. दिबा पाटलांचं नाव दिलं पाहिजे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे फार मोठं काम आहे ते. त्याची प्रोसेस काय आहे हे आपण समजून घेतली पाहिजे आणि कोण करू शकतं. आता तुम्हाला माहिती आहे की संसद म्हणजे रामदासजी आठवलेंनी मागणी केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायला पाहिजे. कालच्या निर्भीड लेख अग्रलेखामध्ये लिहिलं की BJPच्या सुप्त हालचाली की अटल बिहारी वाजपेयींचं नाव दिलं पाहिजे. इकडे शिवसेना म्हणते की आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं पाहिजे. आणि इथल्या जनमानसांची भावना आहे, इथल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची भावना आहे की लोकनेते दिबा पाटलांचं नाव दिलं पाहिजे. आता हा जो पेच आहे तो कसा सोडवणार आहात? आता जे सर्वपक्षीय पक्षामध्ये आहेत ना, तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, बाबा अटल बिहारी वाजपेयींचं नाव आलं पुढे तर तुम्ही काय करणार? बरोबर. बाळासाहेब ठाकरेंचं नाव आलं पुढे तर तुम्ही काय करणार? बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आलं तर तुम्ही काय करणार? बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा विषय आहे तो, केंद्र सरकारचा विषय आहे. कोण विषयावर तिथं चर्चा होणार आहे. तुम्ही बरोबर बोलले. बघा ना, आता म्हणजे जसं बाळासाहेब ठाकरेंचं नाव आलं तर शिवसेनेने माघार घेतली. आता 100% कदाचित राजीव गांधींचं नाव येईल तेव्हा मग काँग्रेस माघार घेईल. राष्ट्रवादीच्या बाबतीत असं कुठलं अजून त्यांना मांडणारा एखादा नेता असला ते माघार घेतील. असं झालं तर म्हणजे सगळं त्याचा काय फायदा? बरोबर. करेक्ट, तसंच होणार आहे ना. कुठलंही आंदोलन जे चिरडले गेलेले आहे ना, तर पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, या आंदोलन सगळी चिरडली जातात आहे. हे जे सर्वपक्षीय आंदोलन उभं राहतं हे आंदोलन राहणारच नाही उभं. आणि कुणाच्याही मनापासून प्रामाणिक भावनाने हे आंदोलन उभं राहील. आता बघा, साधी गोष्ट आहे, एकनाथ शिंदेंना भेटणं, निवेदन देणं, उद्धव ठाकरेंना भेटणं आणि मुख्यमंत्र्यांनी विनंती करणं की बाबा इथले जनमानसांची आमची भावना आहे, त्याच्यामध्ये त्या शिष्टमंडळाला सगळ्या जाती धर्माची लोक घेणं, विधानसभेमध्ये तो विषय आल्यानंतर विधानसभेमध्ये त्याच्यावरती चर्चा करणं, विधान परिषदेमध्ये चर्चा होईल, त्यावेळेला यांची भूमिका. मग तिथं कोण बोलणार आहेत? सागरराजे बोलायला जाणार आहेत का विधानसभेमध्ये? राजाराम पाटील साहेब जाणार आहेत का विधानसभेमध्ये? मी जाणार आहे का? किंवा जेवढ्यांनी तुम्हाला मुलाखती दिले त्यातला एकतरी माणूस आहे का त्या ठिकाणी? मग इथं आहेत कोण? आमदार बाळाराम पाटील आहेत, आमदार प्रशांत ठाकूर आहेत, आमदार महेश बालदी आहेत, आमदार मंदाताई म्हात्रे आहेत, आमदार गणेश नाईक आहेत आणि रविशेठ पाटील आहेत. हे आमदार आहेत. ह्या आमदारांनी त्या ठिकाणी जेव्हा भूमिका बजावतील आणि जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र बघेल तेव्हा दूध का दूध, पाणी का पाणी होईल ना. नाही तर मग तिथं जर दरेकर जर बोलले की आमचा पाठिंबा आहे, काय करतील? किंवा शरद पवार बोलले नाही बाळासाहेब ठाकरेंचंच नाव लागणार, काय करणार? बरोबर आहे. अशा प्रकारची भूमिका पुढे ती जाणार आहे, त्यावर आपण लक्ष ठेवत राहणार आहे. पण हे कधी जनमताचा रेडा उभा राहण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न असले पाहिजेत. हे प्रामाणिक प्रयत्न आजच्या डेटला इथं कुठेही दिसत नाहीत. जी काय मंडळं किंवा जी काय सर्वपक्षीय समितीचं जो नाटक आहे, मी तर नाटकमध्ये करतात कोणत्याही जाती धर्माचा माणूस घेतलेला नाही. स्वतः जे अध्यक्ष आहेत ते उपनेते आहेत शिवसेनेचे साहेब, बरोबर ना. आता त्यांची भूमिका काय असणार दशरथ पाटलांची?
मला कल्पना नाही ते उपनेते आहेत शिवसेनेचे, परंतु जर ते असतील तर उद्या त्यांना पक्षाने जर दाबलं तर त्यांना मागे जाणार ते, साहजिकच असं होणार आहे ते. हे सर्वपक्षीय आंदोलन या ठिकाणी उभं राहील असं मला प्रामाणिकपणे वाटत नाही, पण दिबा पाटलांचं नाव लागलं पाहिजे या मताशी मी प्रामाणिकपणे आहे. पण पाटील साहेब, हे परत एकदा या सर्वपक्षीय समितीकडे जाईल मी. तुमच्यासारखे अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारी लोक आहेत. खरं तर दिबा पाटलांचे वैचारिक वारसदार म्हणून जर म्हणायचं झालं तर तुमच्याकडे कदाचित पाहता येईल. बरोबर, तुमची जी विचारसरणी आहे ती, तुम्ही सुद्धा या नव्हते, मग तुम्हाला खरोखर आमंत्रित करण्यात आलं नव्हतं, तुम्ही स्वतःहून गेले नाही की का, अजून काय नक्की? नाही, विषय आपल्याला हा माहीत आहे की ही जी घटना घडली म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं नाव म्हणजे दिबा पाटलांचं नाव असावं हे सगळ्यांचा प्रयत्न आहे. पनवेल उरण म्हटलं की 4 वेळा आमदार झालेले दिबा पाटील, ज्यांचा जन्मच किंवा ज्यांच्या राजकीय जीवनाचा सामाजिक जीवनाचा जन्म शिवसेनेच्या अगोदरचा आहे. म्हणजे शिवसेना अस्तित्वात नव्हती तेव्हापासून दिबा पाटील सार्वजनिक जीवनात आहेत आणि लोकांचं भलं करतायत. 4 वेळा आमदार, 2 वेळा खासदार ही दिबा पाटलांची ओळख आहे इथली. त्यामुळे इथे दुसरं कुठलं नाव येणं हे चुकीचं होतं. ह्या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदेना पण माहीत आहेत आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार ज्यांना म्हणता येईल ते शरद पवारांना पण माहीत आहे. कारण शरद पवारांनी अनेक वेळा जिताडी आगरी कोळ्यांची खाल्लेली आहेत, दिबा पाटलांची खाल्लेली आहेत. दिबा पाटलांच्या गावात एकदा भाषण शरद पवारांचं मी ऐकलेलं आहे जासईला. त्यांनी स्पष्ट उल्लेख केला की इथल्या जिताड्या खायला मी येतोय. दिबा पाटील हे आमच्या अत्यंत जवळचे मित्र आहेत. शरद पवारांना हे सगळं माहिती आहे. असं असून सुद्धा बाळासाहेब ठाकरेंचं नाव पुढं केलेलं आहे. आणि ही जी आहे ही खेळी केवळ राजकीय नाही तर इथला ओबीसींचा आवाज दाबला गेलेला आहे. आता दिबा पाटील ज्या पक्षात होते त्या पक्षाचं नाव घेत नाही मी, त्या पक्षाला कोणी संपवलं हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांचा अस्तित्व पक्ष पहिला संपला आहे. आता दिबा पाटलांवर आलेत ते, कारण दिबा पाटील हे कुठल्याही पक्षाचे सदस्य म्हणता येणार नाही. दिबा पाटला यांचं नेतृत्व स्वतंत्र आहे. कारण हे जे सगळे आत्ताचे नेते आहेत तशा प्रकारची संपत्ती दिबा पाटलांकडे नव्हती, तरी ते 4 वेळा आमदार झाले, तरी खासदार झाले. म्हणजे आज आमदार आणि खासदार व्हायला जे पैशाचं गणित मांडलं जातं ते दिबा पाटलांचं नव्हतं. म्हणजे काय होतं तर सर्वसामान्य माणसाच्या वर्गणी आणि मतांतून ते निवडून येत होते. तर दिबा पाटलांचा हा जो विषय आहे, हा जो मोठेपणा आहे, हा मोठेपणा मी अधिक चांगल्या पद्धतीने स्पष्ट करेन की दिबा पाटील असेपर्यंत प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललं होतं. म्हणजे प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत होता. दिबा पाटील साहेब गेल्यानंतर विमानतळाचा विषय आला आणि विमानतळाचा विषय आल्यानंतर सर्वपक्षीय कमिटी तयार केली गेली. त्यामध्ये 10 गाव संघर्ष समिती तयार केली गेली. ही सर्वपक्षीयच होती. या समितीनं विमानतळ प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन पूर्णपणे नाकारलेलं आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विचाराल तर या सगळ्या कमिटीनी इथल्या प्रकल्पग्रस्तांची फार मोठी फसवणूक केली आहे. ज्या फसवणुकीचा आकडा आहे तो अंदाजे 10,000 कोटींपर्यंत आहे आत्ताच्या विमानतळामध्ये. म्हणजे मच्छीमारांना 1 रुपया भेटलेला नाही. ज्यांची घरं तोडली त्यांच्यामध्ये फसवणूक झालेली आहे, त्यांचं पुनर्वसन नाही आहे. आणि जी गावं मच्छीमारांची होती त्या समुद्र किनारपट्टीच्या गावाला डोंगरावर नेऊन बसवणं ही फार मोठी फसवणूक आहे. हा डोंगर तोडलेला आहे, उलवा डोंगर तोडलेला आहे, तिथली जंगलं नष्ट केलेली आहेत. आज जे वादळ येतं आहे अभ्यासकांना माहीत आहे पर्यावरणाच्या, इथली तापमान वाढ झालेली आहे. तापमान वाढीचं कारण इथली निसर्ग रूपं होती किंवा पाणथळ जागा होत्या, ह्या नष्ट केल्यामुळे हे वादळ अलीकडे यायला लागले. हे दुसरं वर्ष आहे. अशा प्रकारची चक्रीवादळ कोकणाला माहीत नव्हती. आमच्या 4-4 पिढ्यांच्या नारळाच्या वाड्या, सुपारीच्या बागा नष्ट झालेल्या आहेत. या सगळ्यामध्ये दिबा पाटील गेल्यानंतर मोकळं रान ह्या लोकांना भेटलेलं आहे आणि डोंगर फोडलेत, यांनी नद्या बुजवल्यात, नद्यांचे प्रवाह बदललेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रकल्पग्रस्तांवर प्रचंड अन्याय केलेला आहे. खरं म्हणजे याच्यावर मी 10 वेळा बोलेन की विमानतळामध्ये दिबा पाटील नसल्यामुळे फार मोठी फसवणूक झालेली आहे. या सगळ्या नेत्यांना माझी नम्र विनंती आहे, 2013चा कायदा, केंद्रीय कायदा जो काँग्रेस पक्षाने बनवला होता, तो कायदा अत्यंत परिणामकारक होता, सर्वसामान्य माणसाला न्याय देणार होता. 12.5% दिबा पाटील साहेबांनी 5 हुतात्मे दिले, अनेक माणसं आमची जखमी झाली. पण विमानतळात 10 गावं उठवली गेली. म्हणजे दिबा पाटलांच्या गावात काळात 2च गावं उठली होती JNPTची, त्यांना सुद्धा अजून गावठाण मिळालेलं नाही, हे वास्तव आहे. पण 10 गावं उठवल्यानंतर त्या पुनर्वसनामध्ये किती मोठा भ्रष्टाचार झाला आहे, किती मोठी फसवणूक झाली आहे याचा अंदाज घेतला तर त्याचं पाप आहे या सगळ्या नेत्यांकडे जातं. कोणीही त्या खुर्चीत बसू शकत नाही दिबा पाटलांचं नाव घेऊन. स्वतःचं भराव, स्वतःचं पुनर्वसन या पलीकडे काही झालेलं नाही. इथे आमचे मित्र मोहन गायकवाड सर आहेत जे शिक्षक आहेत, मी शिक्षक होतो, तुम्ही सर अभ्यासक आहात, तुम्हाला माहीत आहे की विमानतळामध्ये दिबा पाटलांचा जो मोठा दृष्टिकोन होता, 12.5%
12 बलुतेदार आणि SC STला 40चा भूखंड भेटला पाहिजे. त्यांचा कोणी बाबासाहेबांनंतर नेताच नव्हता. बाबासाहेब आंबेडकरांनंतर ह्या नेता SC STचा नव्हता. त्यांचं नेतृत्व दिवा पाटलांनी केलं होतं. 40चा भूखंड दिला होता आणि विमानतळामध्ये 2013च्या कायद्याने अनुसूचित जाती जमातीचं विशेष पुनर्वसन होतं. शिडकोला आम्ही माहितीचा अधिकार टाकला. त्यांनी काय सांगितलं, इथे आदिवासी राहतच नाही. तुम्हाला पनवेलला माहिती आहे आदिवासी पाड्या किती आहेत, बरोबर आहे. SC ST राहतच नाहीत. SC ST राहतच नाहीत अशा प्रकारचं उत्तर इथल्या मुख्य भूमी भूसंपादन अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. इथल्या 10 गाव कमिटीमध्ये SC STचा प्रतिनिधीच नाहीत. ॲट्रॉसिटी दाखल करायची असेल तर ह्या लोकांवर करा. आणि म्हणून दिबा पाटलांच्या विचारांपेक्षा दूर असलेली ही मंडळी आहेत. दिबा पाटलांनी जो विचार इथे रुजवला तो विचार नारायण नागू पाटील, बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुळ कायद्याचा उपेक्षित लोकांना, भूमिहीन लोकांना, सर्वधर्मीय लोकांना न्याय देण्याचा विषय होता. त्यांचा आणि यांचा काही संबंध नाही. पण लोकांना आता असा गैरसमज झाला आहे दिबा पाटील गेल्यानंतर. दिबा पाटलांचं जीवन जरी पाहिलं तरी त्यांचा मुलगा कुठलाही राजकीय क्षेत्रात नाही, कुठलाही मुलगा उद्योग क्षेत्रात नाही, कोणीही बिल्डर नाही, JCP मस्जिद नाही, काही नाही. साधे दिबा पाटलांसारखीच त्यांची मुलं आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये हे जे लोक नेते झाले ते करोडपती अब्जोपती झालेले आहेत. हे नेते कोणत्या अर्थाने दिबा पाटलांचं नेतृत्व करतात? किती सामान्य लोकांकडे वर्गणी मागण्याचा प्रामाणिकपणा यांच्याकडे आहे. स्वतःला सेट मात्र घोषित करतात. पण सामान्य माणसाला न्याय मिळावा, विमानतळातल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा. माझ्याकडे 1000 केसेस आता विमानतळाच्या बाकी आहेत. एका केसला जर सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात जायचं असेल तर लाखो रुपयांची गरज आहे. पण कोण बोलतोय का प्रकल्पग्रस्तांना न्यायासाठी मी बाबा 10 केस लढतोय? एखादा वकील बोलतोय, कुठलाही, अनेक वकील नेतृत्व करतात इथे. पण कोण बोलतोय का ह्या उपेक्षित प्रकल्पग्रस्तांना मी फुकट केस लढतोय किंवा मी पैसे देतोय किंवा कुठला नेता बोलतोय का? खरं म्हणजे हे सगळं कर्मकांड आहे. दिबा पाटलांनी अशा प्रकारचं नावाचं कर्मकांड टाळलं होतं. म्हणूनच AC कॉलेज तुमचं असेल किंवा आगरी समाज हॉल याला महात्मा फुलेंचं नाव दिलेलं आहे. त्यांना हे कर्मकांड मान्य नव्हतं. तरीसुद्धा मी दिबा पाटील आता नसताना दिबा पाटलांच्या नावाचाच आग्रह करेन. कारण दिबा पाटलांच्या नावामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना रोज आंदोलन करण्याचा अधिकार मिळाला आहे, बोलण्याचा अधिकार मिळाला आहे, हा दिबा पाटलांमुळं. दिबा पाटलांचं नाव लवकर जितकं मिटवता येईल तितकाच लोकांचा प्रयत्न आहे या. आणि म्हणून आता लगेच एका नेत्याने सांगितलं की आमचे पक्षप्रमुखांनी सांगितलं बाळासाहेब काय संबंध बाळासाहेब ठाकरेंचा? या भूमीशी बाळासाहेब ठाकरेंचा संबंध काय येतो? काहीच संबंध येत नाही, विषयच येत नाही तिथे. आणि हिंदुत्वाचं म्हणाल तर हिंदुत्वाने आम्हाला काय दिलं हा प्रश्न आहे. आज मुंबईतले मच्छीमार मरतायत, मुंबईत 200 कोळीवाडे गावठांना न्याय मागतात, आम्हाला जमिनींचा अधिकार मागतायत. का शिवसेना बोलत नाही तिथल्या मच्छीमारांबद्दल ज्यांचं मीठ आणि मासे आपण खाल्लेलं आहे? परंतु ही कृतज्ञता हजारो वर्षांची आहे. आमच्या OBC SC STची लोक अशीच वागत आलेत. आणि म्हणून सगळ्यात खंत याची वाटते की दिबा पाटलांच्या सहवासात राहिलेले लोक, दिबा पाटलांना आपला आदर्श मानणारे नेतेसुद्धा दिबा पाटलांचा विचार विसरलेत. आणि हे विचार जर विसरले नसते तर विमानतळात आजही हजारो कुटुंब भटकत आहेत. त्यांना 18 महिन्याचं भाडं दिलं, पण 18 महिन्यात पुनर्वसन झालं नाही तर भाडं द्यायला पैसे नाहीत. रोजगार संपला आहे, फुकटची मच्छी मिळायची खाडीमध्ये, ती मच्छी बंद झाली कारण याने डोंगरावर नेऊन ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारचे मूर्ख प्लॅनर या सिडकोमध्ये आहेत. आणि सिडकोचे अधिकारी भूखंड विकण्यापलीकडे कोणता धंदा करत नाही. 22.5% पुनर्वसन मागणारा एखादा शेतकरी तिथे गेला सिडकोमध्ये तर त्याच्या CCOCसाठी एवढे पैसे मागतात की हे 100 कोटी जे मागितलेत ना बारमध्ये, हे जे देशमुख आहेत नाही, 100 कोटी कमीच आहेत. मला वाटतं सिडकोतून महिन्याला 1000 कोटींचा हप्ता सरकारला जात असावा. किती मंत्र्यांना जातोय? महसूल मंत्र्यांना जातोय, किती नगरविकास मंत्र्याला जातोय, किती मुख्यमंत्र्यांना जातोय, आणखी कोणाला जातोय हे आपण तपासावं. त्याच्यामुळे दिबा पाटील गेल्यानंतर खरं म्हणजे प्रचंड मोठा अन्याय अत्याचार इथे झालेला आहे. आज दिबा पाटलांच्या या नावामुळे आज ही माझी इंटरव्ह्यू होते. आणि मला आनंद ह्याचा आहे की दिबा पाटलांच्या नावासाठी किमान ही लोक एका विचारपीठावर आली, चेहरे दिसलेत लोकांना. आता मला नावं घ्यायची गरज नाही, कोण कोण आहे ते सगळ्यांना माहिती आहे. सर्वपक्षीय नेते, या सर्वपक्षीय नेत्यांना माझी एवढीच विनंती आहे, तुम्ही माझ्या रक्ताचे आहात, भाऊ आहात, सगळं आहे. मला अभिमान आहे तुमच्या संपत्तीचा, तुमच्या ब्रँडेड गाड्यांचा आम्हाला अभिमान आहे, तुमच्या वैभवाचा 7 पिढ्यांचा आम्हाला अभिमान आहे. पण दिबा पाटलांची तुलना तुम्ही करू नका. दिबा पाटलांची तुलना बाळासाहेब ठाकरेंशी होऊ शकत नाही, अटल बिहारी वाजपेयींशी होऊ शकत नाही. कारण हे नेहमी उच्च जातीतले लोक प्रत्येक ठिकाणी मान सन्मान घेत आलेत. आता सन्मान इथल्या भूमिपुत्राला पाहिजे. त्यांना तुम्ही देणार की नाही हा प्रश्न आहे. आणि देत नसाल तर याच्यापुढे तुमचे पक्ष, तुमच्या संघटना आम्ही आमच्या डोक्यावर ठेवायच्या की पायाखाली घ्यायच्या हे आम्ही ठरवू. तर पाटील साहेबांनी एक मुद्दा मांडला की आता खरोखर किमान या चर्चेमुळे तरी सर्व समाज या ठिकाणी खवळून उठला. त्याच्यानंतर मग राजकीय पक्षांची लोकं आली, ही सगळी परिस्थिती बदलली. याविषयी तुम्हाला काय बोलायचं आहे का अन्य कुठल्या मुद्द्यावर बोला?
मला जे म्हणायचं ते असं की हे सगळं ऐकताना किंवा आपण जे पाहतो त्याच्यामध्ये की दिबा पाटील नावाचं जे विमानतळावर जे वादळ घुंगवते, या वादळामध्ये अनेकांचं खरे खोटेपणा हा उन्मलून पडणार आहे, कळणार आहे. नाव कुणाचं? दिबा पाटलांचं द्यायचं म्हणून पत्रकार परिषद गेले. कशामध्ये? सगळे ओढ्यांमध्ये, ओढ्या गाड्या म्हणजे मोठ्या मोठ्या गाड्या. नेता कोण? दिबा पाटील, त्यांचं नाव द्यायचं आहे. बरोबर आहे. ते ज्या नेत्यांच्या साठी ज्यांच्या वारसा म्हणून आपण पुढे काम करतोय, ही बरोबरी वैचारिक होईल का? आपण जेव्हा आपण जेव्हा दिबा पाटलांना भेटायला गेलो होतो, त्यांचं साधं जीवन तुम्ही जवळून बघितलेलं आहे. ती तुम्हाला ती घटना आठवते? तुम्ही एकदा प्रसंग सांगत होता. मी म्हणजे खरं तर माझा फारसा संबंध येऊ शकला नाही. फक्त गायकवाड सरांसोबत मी गेलो होतो दिबा पाटलांच्या घरी. तर मला आश्चर्य वाटलं, कारण मी काय तेव्हा फार नवखा होतो. आणि त्या ठिकाणी मी ते एका साध्या खुर्चीवर बसले होते. त्याच्यानंतर ती बाजूला साधी खाट होती त्यांची, त्याच्यावर मच्छरदाणी, फक्त कागद बाजूला पडले होते आणि ते लिहित होते. तरी त्यावेळेला देखील ते स्वतःच्या हातानं ते लिहित होते. म्हणजे आता खरं तर म्हणजे टायपिंगचा वगैरे जमाना आला होता त्यावेळेला, तरी देखील ते स्वतःच्या हातानं लिहित होते. एवढं साधं जीवन, अतिशय घर साधं, सगळं साधं. आता तुलनाच होऊ शकत नाही या सगळ्या गोष्टीची त्यांच्याशी. तर एवढ्या साध्या विचारांचा राहिलेला माणूस, त्यांच्याविषयी तन्मयता असणारे एक किती सच्चे कार्यकर्ते आता इथे उद्याला आले. म्हणतात की आमचं दिबा पाटलांमुळे सोनं झालं. बरोबर आहे. एक साधी गोष्ट आहे. विमानतळ चर्चा 10 वर्षापासून 12 वर्षापासून आपण ऐकतो. पत्रकार परिषदेमध्ये विषय निघाला की तो नावाचा मुद्दा आता का आला, तर काहींनी उत्तर दिलं ते पूर्णत्वाला आल्यानंतर त्याचा नावाचा विषय होणार. पण चर्चा तर होऊ पाहत होती, झाली असती. नाव द्यायचा विषय बाजूला गेला. पण एवढ्या दिवसामध्ये दिबा पाटलांच्या नावाचं फार मोठं स्मारक या पनवेल परिसरामध्ये बनलं का? चला आपण असं म्हणूया, आता महानगरपालिकेने ठराव घ्यावा की 3 एकर जागा दिबा पाटलांच्या स्मारकासाठी आपण आरक्षित करूया. करणार आहे का पनवेल महानगरपालिका? नाही करणार. पेन नगर परिषदेमध्ये तुम्ही गेलात तर तिथे लिहिलं आहे शरदचंद्रजी पवार प्रशासन कार्यालय इमारत रोहामध्ये आहे. बरोबर आहे. मग आता पनवेलमध्ये आपण असं करूया की महानगरपालिकेची इमारत जी भव्य वास्तू होणार आहे, ही छोटी वास्तू नाही, म्हणजे आता जी आहे तिला नाव नाही म्हणत मी, भव्य वास्तू जी संकल्पित आहे महानगरपालिकेची, अप्रतिम वास्तू होणार आहे, त्या वास्तूला दिबा पाटील प्रशासकीय भवन किमान एवढं तरी नाव द्यायचा ठराव आता या प्रशासनाने करून ठेवा. ज्यांचे महानगरपालिकेमध्ये सत्ता आहे त्यांनी करतील का? जर त्यांचा हेतू शुद्ध आहे तर हा ठराव करून ठेवतील की 3 एकर जागा आम्ही स्वतंत्र राखीव ठेवणार. दिबा पाटलांच्या आंदोलन नव्या पिढीला माहीत व्हावं म्हणून, त्यांच्या आंदोलनं, त्यांनी केलेली भाषणं, त्यांचे पत्रव्यवहार, त्यांनी संसदेने केलेली भाषणं, विरोधी पक्षनेता म्हणून केलेली भाषणं किंवा उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांनी मिळालेला पुरस्कार, या संदर्भातली सगळी माहिती त्यांनी एका इमारतीमध्ये ठेवीत आणि ती इमारत या संपूर्ण पिढीला आयडॉल व्हावी. प्रशासन सरकार करेल तेव्हा करेल. यांच्याकडे दिबा पाटलांनी एवढं करून दिलं आहे का प्रत्येकाने वर्गणी जरी काढली, ज्यांच्या जमिनी गेल्या, ज्यांना 12.5% भेटलेत, तरी पैसा खपणार नाही दिबा पाटलांच्या नावावर. पण यांची 1 रुपयाची दानत आहे काय खर्च करायची दिबा पाटलांच्या नावावर? चला, या तुमच्या प्रभात पर्वच्या माध्यमातून मी आज मागणी करतोय की पनवेल महानगरपालिकेची भव्य वास्तू ज्यावेळेला तयार होईल त्या वास्तूला दिबा पाटील प्रशासकीय इमारत असं नाव देण्यात यावं. दिबा पाटलांच्या स्मारकासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक बनवायचं तुम्हाला 3-4 एकर जागा महानगरपालिकेने आता आरक्षित करावी. केली का आतापर्यंत? त्या किनारा सोसायटी ना, किनारा सोसायटीमध्ये दिबा पाटील नगर एक तेवढ्या पद्धती जिथं राहत होते त्याला फक्त ती पाटी लावून टाकली तेवढ्यापुरते. माझं नेहमीच वाक्य असं आहे, दिबा पाटलांचं नाव पनवेल, उरण सारख्या शहराला दिलं, एवढं मोठं तरी म्हणजे इतकं मोठं व्यक्तिमत्व होतं तरी कमी पडणार नाही. म्हणजे शहरांची नावं उत्तर प्रदेशमध्ये केलं ना, मायावतीने गौतम बुद्ध नगर, संत तुकाराम महाराज नगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, संत रोहिदास नगर, जिल्ह्यांची नावं दिली. करू शकतं का ना सरकार? महानगरपालिकेने ठराव घ्या, पनवेलचं नाव दिबा पाटील नगर द्या, पनवेलचं नाव बदला, दिबा पाटील नगर ठेवा. करू शकतात का? हे करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती असू शकतं. बघूया पुढच्या कालखंडामध्ये दिबा पाटलांचं नाव महानगरपालिकेच्या प्रशासकीय भवनाला लागतो का? 3-4 गुंठ जागा आरक्षित महानगरपालिका करते का? येऊन जाऊन शिडको, शेवटी शिडको वैतागल्याने त्यांनी नाही ना आणली. प्लॅन आमचा राहील, नकाशा आमचा राहील, शेती तुमची राहील, आता तुम्हीच बिल्डिंगा बांधा. तुमचं 12.5% द्यायला नकोत आणि तुमचे चोचले पुरवायला नकोत.
काय झालं, खापर फुटलं का शिडकोवर. तुम्ही काय करताय? आज आगरी समाजाचे 6 आमदार आहेत की नाही? 6 आमदार जर एकत्र बसले, महानगरपालिका तुमच्या ताब्यात आहेत, नगर परिषदा तुमच्या ताब्यात आहेत, काय करतात ती? उरणची नगरपालिका बीजेपीच्या ताब्यात आहे, पनवेलमध्ये बीजेपीच्या ताब्यात आहे, करू शकतात की नाही? पण इथून डायरेक्ट मोठा हात घातला आहे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाला. जा बरं तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघा, शरद पवारांच्या नावाचं, यशवंतराव चव्हाणांच्या नावाचं, किंवा या मोठ्या वसंतदादा पाटलांच्या नावाचं, शंकरराव चव्हाणांच्या नावाचं कित्येक तुम्हाला वास्तू, इमारती, बँका दिसतील, काय दिसतील. एक दिबा पाटलांच्या नावाची साधी पतपिढी आहे का पनवेलमध्ये? हे बोलतात दिबा पाटलांच्यामुळं आमच्या जीवनाचं सोनं झालं. आंबेडकरी समाजाचं बाबासाहेबांच्यामुळे जीवनाचं सोनं झालं. बरोबर. असं एक घर भेटणार नाही तुम्हाला बाबासाहेबांच्या चळवळीतल्या माणसं का ते बाबासाहेबांचा फोटो नाही. इथं प्रत्येक आग्र्याच्या घरी दिबा पाटलांचा फोटो आहे का? आहे का? महात्मा फुलेंचा फोटो आहे का? यांचे बोलाचे दात वेगळे आहेत, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. यांना कुठल्याही इथल्या महामानवाच्याबद्दल, या नेत्यांबद्दल यांना काहीही करायचं नाही. सागरजी, तुम्ही वय कमी आहेत तुमचं, तुम्ही बघणार आहे पुढच्या कालखंडामध्ये. यांना काहीही करायचं नाही, यांना फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत. निवडणुकीवर आपलं नुकसान होईल का? आपलं आता बघा, बबनदादा पाटलांनी भूमिका घेतली की नाही, की बाळासाहेब ठाकरे आमचे आराध्य दैवत आहेत, दैवताचं नाव आलं पुढं तर मी पुढे काहीच करणार नाही, जाहीर झाली भूमिका. आता शिवसेनेबरोबर काँग्रेस आहे, राष्ट्रवादी, शकाप आहे, बरोबर. त्यांची भूमिका आजच्या डेटला क्लिअर आहे का? नाही, म्हणजे मी मुलाखती घेतल्या तेव्हा बबनदादांची अशी स्टेटमेंट नव्हती. आता कदाचित त्यांची सगळ्यांची वेगळी स्टेटमेंट असेल. बरोबर. आता असू शकेल का अशी स्टेटमेंट? नाही ना, ज्या दिवशी पत्रकार परिषदेला हे मोठे नेते आले नाहीत सगळ्या पक्षांचे, तर त्यावेळी त्यांची भूमिका काहीतरी, म्हणजे चेंजेस तर काहीतरी दिसतात ना. बरोबर आहे, त्या ठिकाणी काहीतरी भूमिका दिसतात. तर माझं म्हणणं शून्यातून सुरू करूया ना. दिबा पाटलांच्या विचारावर तुम्हाला प्रामाणिकपणे काम करायचं नाही. प्रामाणिक सगळ्यांना, प्रत्येक जाती धर्माचे 2-2 माणसं घ्या, पक्ष बाजूला ठेवा. हे पक्ष म्हटलं की तेच नेते पुढे येणार आणि सांगणार पक्ष नाही, नंतर म्हणा सर्वपक्षीय, म्हणजे समितीचं नाव सर्वपक्षीय, आणि दशरथ पाटील म्हणतात पक्षाच्या चपला बाहेर ठेवून या. म्हणजे कसं करणार? म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे संभ्रम मी कसं सोडवणार माझ्या मनातला? पक्ष हे नावच चुकीचं आहे खरं म्हणजे. अहो, हे घेऊच शकत नाही. बघा, दिबा पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती स्थापन आहे बबनदादा पाटलांच्या नेतृत्वाखाली. एकतरी त्याच्यामध्ये बौद्ध आहे का? एकतरी मुस्लिम आहे का? एकतरी चांबार आहे का? एकतरी ढोर आहे का? एकतरी मातंग आहे का? यांना दिबा पाटलांचं नाव घ्यायचं, दिबा पाटलांना जाणायचंच नाही. आम्ही पत्र दिले त्यांना, दिबा पाटील प्रकल्प संघर्ष समिती घ्या, विविध जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये घ्या, दिबा पाटलांचं स्वप्न पूर्ण करा. करतात का ते? करू शकत नाही. यांना मी सांगू ना, शिडको महामंडळ उद्या म्हणजे सरकारनं बरखास्त केलं ना, तर हे दिबा पाटील नावाचं नाव आहे ना, हे कधी नसतं, मग ते भरोसा नाही. शिडको जोपर्यंत आहे तो त्यांना कामं घ्यायची असतात, कॉन्ट्रॅक्ट बिचार ते तरी काय करतील, त्यांना कामं घ्यायची असतात, कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे असतात, वेगवेगळ्या प्रकारचा पैसा कमवायचा असतो. दिबा पाटील हे फक्त त्यांना पैसा कमवण्याचं साधन वाटतंय. बरं, मी विचारू का तुम्हाला, म्हणजे परत मग ह्यानी पैसे कमवणं चूक का वाटतं तुम्हाला? मी काय म्हणतो, तो चुकीच्या मार्गाने थोडे कमवतात ते. बरोबर आहे, पैसे कमवलेच पाहिजेत, प्रकल्पग्रस्तांना कामं मिळालीच पाहिजेत, हा विषय वेगळा आहे. या रोजगार तुम्ही का कमवला, तुम्ही एवढे पैसे कोण प्रश्न विचारतो का कमवले? तुम्ही तुमच्या पद्धतीने कमवलाच पाहिजे. ओके. मग दिबा पाटलांचं नाव घेताना तुम्ही एखादी संस्था उभी केली का दिबा पाटलांच्या नावाची? सांगा बरं. मी म्हणालो आता की साधी ब्लड बँक दिबा पाटलांच्या नावाची नाही, बँक दिबा पाटलांच्या नावाची नाही, एखादं महाविद्यालय, शाळा, कॉलेज दिबा पाटलांचं नाही. ज्यांच्या दिबा पाटलांच्या जीवावर मोठे उभे झाले, ज्यांनी शिडकोचे भूखंड घेतले शाळांसाठी, 1-1, 2-2, 4-4 भूखंड घेतले शाळांसाठी, का दिबा पाटलांचं नाव देतात? बघा, बबनदादा पाटलांचं मी कौतुक करीन या ठिकाणी. ते बाळासाहेब ठाकरेंना मानतात. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचं लॉ कॉलेज त्यांनी काढलंय त्यांनी, बरोबर की नाही? भूखंड मिळाले आहे. मग दिबा पाटलांच्या जीवावर मोठे झालेल्या लोकांनी दिबा पाटलांच्या नावाचं किती मोठं संस्था उभ्या केल्या मला तुम्ही सांगावं बरं. तुमच्या खाजगी संस्था असतील, आम्हाला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही, पण दिबा पाटले तर तुमचे आराध्य देवत आहेत ना. समस्त आगरी कोळी समाज सगळ्या SC-ST जातीचे ते आराध्य देवत आहेत ना. मग ते काय होत नाही? ही वास्तवता आहे की नाही? आणि मग आमचे ते सोशल मीडियावरचे तरुण आगरी पोरं दिबा पाटलांचं नाव लागलाच पाहिजे. घरातून बोंबलून काय होणार आहे? सुरुवात कुठून तरी बघा ना. ज्या वेळेला पनवेल महानगरपालिकेची सभा असेल त्या ठिकाणी तुम्ही गेला पाहिजेत किंवा या सभेमध्ये ठराव घ्या. बरं, महानगरपालिकेची ठरावाची आवश्यकता आहे की नाही हे मला माहीत नाही. बरं, पण तो ठराव तसं केलेला तर पाहिजे. बरं, नाही, महानगरपालिकेच्या ताब्यात काय आज भूखंड आरक्षित करू शकतात 3-4 गुंठा एकरचा आहे की नाही?
प्रशासकीय भवनाला नाव कोणतं द्यायचा हे कुणाच्या हातात आहे? महानगरपालिकेच्या हातात आहे की नाही? मग या छोट्या छोट्या गोष्टीतून उरण असेल, पेन असेल, नवी मुंबई असेल, इथं आमदार आहेत आगरी समाजाचे, पनवेल रायगड आहे, इथल्या सगळ्या आमदारांनी एकत्र बसून दिबा पाटलांच्या नावानं काय मोठा करता येईल हे 6 आमदार तरी एकत्र बसतील का? नाही बसणार. याच्यामध्ये BJPचे पण आमदार आहेत, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार आहेत, बरोबर, शिवसेनेचे खासदार आहेत. सगळ्यांनी एकत्र बसा आणि दिबा पाटलांसाठी स्टार्ट टू एंड काय करता येईल. दिबा पाटलांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ नाव ही मोठी प्रक्रिया आहे. बरोबर. ही एवढी मोठी प्रक्रिया आहे, जे माझे फेसबुकला लाईव्ह बघत असतील माझे मित्र, या ठिकाणी सिडकोनी ठराव मंजूर केल्यानंतर तो विधानसभेमध्ये जाईल, विधानसभेमध्ये तो मंजूर झाला पाहिजे, विधान परिषदेमध्ये तो मंजूर झाला पाहिजे, लोकसभेमध्ये तो मंजूर झाला पाहिजे आणि राज्यसभेची मंजुरी करून त्याला नाव दिलं जाणार आहे. आता लोकसभेमध्ये हे जे इथं बोलतात, आता आम्ही नाव द्यायला लावणार, हे संसदेमध्ये जाणार आहेत का बोलायला? संसदेमध्ये कपिल पाटील बोलणार आहेत ना. मग ते बोलल्यानंतर आतापर्यंत भूमिका का कोणी घेतली नाही? एकनाथ शिंदे, म्हणजे हे जर आता BJPचं सरकार असतं आता महाराष्ट्रामध्ये आणि एकनाथ शिंदेने जर तो पत्र दिला असता, बरोबर आहे, तर चर्चा झाली असती का? नसती झाली चर्चा. आता त्यांचं सरकार आहे ना, सरकार आहे म्हणून चर्चा झाली. बरं, एकनाथ शिंदेची चूक आहे का नाव द्या म्हणून? त्यांना वाटतं माझा नेत्याचं नाव लागावं. आरामचं साठवलं वाटतं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लागावं. कालच्या त्या निर्भीड लेखच्या अग्रलेखामध्ये आपण पाहिलं की अटल बिहारी वाजपेयी नावाची चर्चा चालू आहे. ही प्रत्येक नेत्याची अस्मितेची चूक नाही आहे. बरोबर. आज आपल्याला काय वाटतं दिबा पाटलांचं नाव द्या, कारण दिबा पाटलांचं आपलं डायरेक्टली रक्ताचं नातं आहे, सामाजिक नातं आहे, आंदोलनातलं नातं आहे, रक्ताचं नातं आहे, इथल्या मातृभूमीशी नातं आहे म्हणून वाटतं. ते चंद्रपूरच्या आमदाराला वाटेल का? बरोबर. लोकसभेमध्ये 544 खासदार आहेत, त्यापैकी इथले 2-4 आता श्रीरंग बारणे आपल्या रायगडचे खासदार, ते बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूने बोलतील, दिबा पाटलांच्या बाजूने बोलतील. साधा प्रश्न आहे. म्हणूनच तर या ठिकाणी ही खालची लोक जेव्हा काहीतरी उठाव तयार करतील तेव्हाच ते पोहोचेल. कारण यांना आंदोलनाची दिशा माहीत नाही. आता सर्वपक्षीय सभा घेतली, कोण आले त्याच्यामध्ये? परत हेच वरती बसले स्टेजवर. चळवळीतले कार्यकर्ते घेतले पाहिजेत ना त्यांनी. ते घेतात का? ते तरुण पण नव्हते, सामाजिक कार्यकर्ते सुद्धा, म्हणजे काही महत्वाचे तरी असायला पाहिजे ज्यांच्यावर विचारांचा पगडा आहे. दिबा पाटील, तुम्ही त्या प्रवीण पाटलांची मुलाखत घेतली बघा. प्रणित पाटील चांगला कार्यकर्ता आहे, घ्या ना त्यांना, जे बोलतात त्यांना. बरोबर आहे. का घेत नाही त्यांना? राजाराम पाटील या ठिकाणी बसलेत, का त्या घेत नाहीत त्या समितीमध्ये त्यांना? कारण हे प्रश्न विचारतात ना. तिथं प्रश्न विचारणार नको पाहिजे, तिथं प्रश्न विचारणार नाही. आपल्यासारखी माणसं प्रश्न विचारतील, का घेतील ते आपल्याला? कारण आपल्याला सचविगुप्ती. हे ज्या सोशल मीडियावर ज्या कार्यकर्ते दिबा पाटलांचं नाव मिळालंच पाहिजे असं बोलतात ना, त्यांनी हा जनमताचा रेटा स्वतःहून पुढे आले पाहिजेत. जसं कामोठ्यामध्ये ग्रामस्थ मंडळांचं काहीतरी ती भेटत झाली, तसं व्हायला पाहिजे, त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. ते हे जे सर्वपक्षीय जे नाटक आहे ना, हा फक्त नाटक आहे आणि हा जातीवादी नाटक आहे. कारण दिबा पाटलांचं कोणतंही काम एका जाती धर्माच्यासाठी नव्हतं, कोणत्याही नव्हतं. सगळ्या पक्षाची लोक, सगळ्या गटातटाचे लोक त्या ठिकाणी आले पाहिजेत, सगळ्या जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी आले पाहिजेत आणि मग त्या लोकांमधून ते ठरलं पाहिजे. हे मिटिंगला कुणाला बोलवतं माहीत का? चला दिबा पाटलांच्या नवी मुंबई विमानतळाला कमिटी नेमायची. बबनदादाला फोन करणार, आमदार बाळाराम पाटील साहेबांना फोन करणार, या आरशी घरात साहेबांना आमच्या फोन करणार, आमचे नेते आहेत ते, त्यानंतर लोकनेते रामशेठ ठाकूरना फोन करणार, या सगळ्यांना फोन करणार आणि परत हेच एकत्र बसणार आणि परत हेच म्हणणार सर्वपक्षीय बैठक. याच्यामध्ये कुणी राजकारण आणायचं नाही. आता राजकारण कोण करतो? सर्वसामान्य माणूस. आजचा गावचा सरपंच आहे का तिथं राजकारण करायला? आता पत्रकार परिषदेमध्ये या भागातले किती सरपंच उपस्थित होते? तुम्हाला ग्रामपंचायतीचे ठराव लागतील, महानगरपालिका ठराव लागतील, सिडकोचे ठराव लागतील, प्रत्येक ग्रामस्थांच्या सह्या लागतील. बरोबर. संवैधानिक प्रक्रियेतून हे सगळं गेलं पाहिजे. बरोबर. गेलं पाहिजे. जी लोक हे नुसतंच मीडियावर बोलतात याच्यामध्ये काही तथ्य होणार नाही. बस साहेबांचं म्हणणं आहे की संविधानिक पद्धतीने सगळं सुरू असायला पाहिजे होतं. खरं तर तरुणांच्या आक्रमकतेमुळं हे सर्व सुरू झालं असं म्हणावं लागेल. मग त्यांची आक्रमकता चुकीची असं म्हणायची का? कारण त्यांचं व्यक्त होणं फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर ते व्यक्त होत असतात, अगदी आक्रमक म्हणून आम्ही रस्त्यावर उतरू, मारामाऱ्या करू. खरोखर ह्या गोष्टी बरोबर आहेत का? तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टी? तरुणांना जेवढं समजतंय किंवा त्यांचं आकलन आहे तसे ते भावना व्यक्त करतात, त्यांची काही चूक नाही. म्हणजे लहान मूल जसं त्याला जेवण पाहिजे असेल तर रडतं आणि आई मग त्याला समजतं की याला भूक लागलेली आहे, तसं तरुण आपल्या पद्धतीने आपल्या व्यक्त होत आहेत. त्यात चुकीचं काही नाही. आणि तरुणांची ही प्रतिक्रिया आहे, या प्रतिक्रियेला चांगल्या शब्दात चांगल्या पद्धतीने वाट करून देणं हे त्या त्या गावातल्या नेत्यांचं काम असतं, ज्यांना नेतृत्वाचा अनुभव आहे. परंतु हे वाट करून न देता
त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आज चालू आहे. तुम्हाला मी माहितीसाठी सांगतो की उरण पनवेलमध्ये आता म्हणजे ह्या 95 गावांच्या सगळ्या जमिनी सिडकोनी घेतलेल्या आहेत. उरलेली गावठाणं आहेत, त्या गावठाणातल्या जमिनी लॉजिस्टिक पार्क किंवा SRA किंवा क्लस्टरसाठी घेण्याचा डाव सिडकोचा चालू आहे. कालच नोटीस आलेल्या आहेत आमच्या धुतुम ग्रामपंचायतीला की ह्या जमिनी आम्हाला घ्यायच्या आहेत. पेंदरवाल्यांना नोटीस आलेल्या आहेत. मग याचा अर्थ या सगळ्या सिडकोची अटॅक आता चालू असताना त्या गावांचे गावठाणांचे ठराव जाणं तितकंच गरजेचं आहे आणि त्या ठरावामध्ये दिबा पाटलांच्या नावाचा ठराव जाणं गरजेचं आहे. मला हे सांगायचं आहे की दिबा पाटलांच्या नावाच्या भोवती केंद्रित झालेली ही चळवळ खरं म्हणजे अशी झाली पाहिजे की इथल्या ठिकठिकाणच्या जमिनींचे मालकी अधिकार लोकांना देणारी पाहिजे. विमानतळातल्या हजारो कोटींचं पुनर्वसन बाकी आहे. सी लिंकमध्ये मच्छीमारांना पुनर्वसन नाही, कोस्टल रोडमध्ये पुनर्वसन नाही, नैनामध्ये फसवणूक आहे. हे सगळे जे प्रकार आहेत ते दिबा पाटील नसल्यामुळे वाढीला लागलेत आणि ह्याला डायरेक्टली जबाबदार कोण आहेत? की बसलेले नेते आहेत. मग आता लोकांनी तरुणांनी हे लक्षात घ्यावं की हे नेते लोकांना न्याय देऊ शकत नाहीत. दिबा पाटलांचं नाव पण देऊ शकत नाही आणि न्याय पण देऊ शकत नाही. अशावेळी तरुणांनी एकत्र येऊन लोकशाही मार्गाने प्रकट झालं पाहिजे. किंबहुना तुम्ही विधानसभेत जरी गेलात तरी मराठा आरक्षणाच्या ठरावाला सगळ्या आमदारांनी सह्या केल्या, पाठिंबा दिला. मराठाचे 150 आमदार होते, आमचे सगळे OBC SC त्यांनी पण सह्या केल्या. आता एकनाथ शिंदेने मराठा आरक्षणाच्या कमिटीमध्ये एकनाथ शिंदे आहेत आणि हे मराठा आरक्षणाचं आंदोलन हे OBCच्या विरोधात आहे. मग ते दिबा पाटलांचं नाव नाकारतात, याला तो सुद्धा अँगल आहे की आता इथल्या OBCचं नावच पुसायचं आहे. मुंबईमध्ये आगरी कोळी बांधव राहतात, 200 गावठाणं आहेत, त्यांना जमिनी मालकी अधिकार भेटला पाहिजे असं कुठल्या महसूल मंत्र्यांनी म्हटलंय का? हे सगळं जातीचं राजकारण आहे. या जातीच्या राजकारणाने तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रात तुम्हाला वाली कोणी नाही. दिबा पाटील हे एकमेव वाली होते आणि म्हणून वसंतदादांच्या विरोधात लढून 5 माणसं, वसंतदादांनी गोळ्या घातलेल्या आहेत आमच्या लोकांना, 5 माणसं आमची मारली आहेत, तेव्हा 12.5% भेटले. 12.5%ची परंपरा ही लढण्याची आहे. दिबा पाटलांचं नाव या अशा प्रकारच्या बाणगुळांना आरत्या करून कधीच भेटणार नाही. ते लढूनच मिळावं लागेल. मग तो लढा एकनाथ शिंदेंच्या विरोधात असेल, माननीय मुख्यमंत्र्यांच्या विरोधात असेल, महाविकास आघाडीच्या विरोधात असेल. कारण जर शरद पवार मित्र होते दिबा पाटलांचे तर आमची माणसं मेलीच कशी हो? तुम्ही का नाही आडवे आले? महाराष्ट्रातला कुठलाच राज्यकर्ता इथल्या आगरी कोळ्यांना न्याय व्हावा म्हणून आलाच नाही. किंबहुना महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी सगळ्यात जास्त लूट इथल्या भूमिपुत्रांची केलेली आहे, मुंबईची केलेली आहे, ठाण्याची केली आहे, पालघरची केली आहे. ती लूट आज ह्या वादळात पण चालू आहे. या वादळामध्ये सुद्धा मच्छीमारांना पुनर्वसन मिळणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आहे. कारण मच्छीमाराला ते शेतीच मानायला तयार नाहीत. त्यांना ऊसाची शेती माहीत आहे, कांद्याची माहीत आहे, द्राक्षाची माहीत आहे, त्यासाठी ते भाववाढीसाठी आंदोलन करतील. परंतु इथल्या आगरी कोळ्यांची सगळे 100% जमीन घेऊन आज भूमिहीन झाल्यानंतर आजही विमानतळातला मुख्य प्रश्न आहे विमानतळ प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन. नाव देणं म्हणजे सरकारला अधिकारच नाही. या महाविकास आघाडीचा हा निर्लज्जपणा आहे. म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना उद्धवजींना मी सांगेन की विमानतळामध्ये जे आमचे प्रकल्पग्रस्त वणवण भटकतात त्यांचं पुनर्वसन झालं नाही, त्यांना न्याय न देता आपल्या वडिलांचं नाव देणं त्या विमानतळाला हा सभ्यपणा नाही, हा सुसंस्कृतपणा नाही. जो चेहरा उद्धवजी ठाकरेंचा आहे सभ्य आणि त्या चेहऱ्याच्या आडून कोणीतरी तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करते. एकनाथ शिंदे यांचा हा अत्यंत निगरगट्टपणा आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मराठ्यांनी शासन केलं आणि आज उद्रेक आलेला आहे. मराठा गरीब बांधवासुद्धा श्रीमंत मराठ्यांच्या विरुद्ध गेलेत. आज आगरी कोळ्यांमध्ये ती स्थिती आहे की इथला गरीब बांधव पुनर्वसनापासून वंचित आहे आणि हे लोक आता नाव देऊन टाका, संपला विषय. अरे विमानतळ तुम्ही अदानीला विकलं आहे. आज 76% समभाग आहेत किंवा शेअर आहेत हे अदानीचे आहेत, तुमचे कुठे आहेत? फक्त 26% शेअर हा आपला आहे म्हणजे सिडकोचा आहे. सिडको तुमच्या विरोधात आहे, अदानी काय तुमचं नाव देणार नाही, हे वास्तव दिसतंय. अशावेळी दिबा पाटलांनी जसं आंदोलन केलं तशा प्रकारचं आंदोलन करावं लागेल. तशा प्रकारचं आंदोलन म्हणजे लढाई नव्हे. दिबा पाटील 2 वेळा खासदार झाले, दिबा पाटील 4 वेळा आमदार झाले. आता तुमची आमदार आणि खासदार व्हायची तयारी असेल तरुणांची तर या लोकसभेला आपण सगळ्या खासदारक्या लढवल्या पाहिजेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या OBCना एकत्र करावं लागेल, विधानसभा लढावं लागेल. हा त्यावरचा मार्ग आहे. दिबा पाटील असंविधानिक वागले नव्हते. त्यांनी कधीही कोणावर हल्ला केला नाही किंवा दगडफेक केली नाही. त्यांच्यावर सरकारने गोळ्या घातल्या. म्हणजे आता असं म्हणावं लागेल महाराष्ट्राचं वसंतदादा पाटील हे मराठ्यांचं सरकार हे हिंसक सरकार होतं. त्यांनी हिंसा आमच्या भागात केली, आम्ही हिंसा केली नव्हती. आणि अत्यंत शांततामय जीवन जगणारा इथला बांधव त्यांचे OBCचे नेते दिबा पाटील साहेब आहेत. आता विनंती माझी अशी आहे की विधानसभेत ज्यांची सत्ता असते, महाराष्ट्रात ज्यांची सत्ता असते, लोकसभेत ज्यांची सत्ता असते
ते जबरदस्तीने नावं लादतात. दिबा पाटलांचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर आपल्याला माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्यायला पण खूप उशीर झाला. म्हणजे सचिन तेंडुलकर सरकार क्रिकेट खेळायला मुळाला तोच पुरस्कार दिला आणि ज्यांनी संविधान लिहिलं त्याला किती वाट बघायला लागली. मग दिबा पाटील हे ओबीसी नेते आहेत, ओबीसी नेता यांना अधिकारच द्यायचे नाहीत. आणि म्हणून दिबा पाटलांचं आंदोलन हे नाव देण्याचं छोटं आंदोलन आहे. पहिल्यांदा विमानतळ प्रकल्प असताना सगळ्यांना न्याय भेटला पाहिजे. शिडकोचे 12.5% पूर्ण भेटले पाहिजेत. मच्छीमार बांधवांना न्याय मानतच नाहीत. महाराष्ट्रातला कुठला महसूल मंत्री समुद्रावरचा मच्छीमारांचा अधिकारच मान्य करत नाहीत. ते म्हणतात समुद्र सरकारचा आहे. सरकारचा कसा? छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की ज्याचे आरमार त्याचा समुद्र. जर बोटी आमच्या आहेत तर समुद्र आमचा आहे. पण इथला येणारा प्रशासक पनवेल उरणचा, मुंबईचा असेल, IAS अधिकारी असतील, हे मच्छीमारांचा अधिकार मान्य करत नाहीत. मराठ्यांचं सरकार आमचा कधी अधिकार मान्य करत नाहीत. आणि म्हणून दिबा पाटलांच्या निमित्ताने आता संपूर्ण देशामध्ये ओबीसींच्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. मी तरुणांना विनंती करेन की तुम्ही आता आमदार खासदारांच्या दारात जाऊन आरती करून भीक मागून हे भेटणार नाही. आणि भीक मागून मिळालेले अधिकार असतात ते टिकत नाहीत. अधिकार दुसरा आपल्याला कोणी देत नसतं. अधिकार मिळवायचे स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवायचे असतात आणि म्हणून ते आपल्याला कोणी देणार नाही. विनंती करणं सोडा. आत्ता आपल्या सगळ्या आमदारांना सांगा, एकनाथ शिंदेपासून जेवढे इकडे आमदार आहेत मुंबई परिसरामध्ये त्यांना सांगा, आमचे जरी आमदार असतील आणि ते दिबा पाटलांचं नाव घेत नसतील आणि बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेमामुळे म्हणत असतील बाळासाहेब ठाकरे त्यांचे बाप आहेत त्यांनाच आम्ही त्यांचंच नाव देऊ, त्या सगळ्यांना सांगा की दिबा पाटील हे ओबीसींचे राष्ट्रीय नेते आहेत. 2 वेळा खासदार आले, 4 वेळा आमदार झालेत आणि संविधानिक पद त्यांच्याकडे आहे. मग दिबा पाटलांसमोर कुठलाच नेता इथे टिकू शकत नाही. एकही पर्यायी नाव नाही. दिबा पाटील हे अंतिम नाव आहे. म्हणून दिबा पाटलांना खरी श्रद्धांजली आम्ही खासदार होऊन, आमदार होऊन, लोकसभेत जाऊ, विधानसभेत जाऊ, तेव्हा आम्ही ठराव घेऊन सांगू आमची लोकसंख्या आहे देशामध्ये 85% आहे आणि आमच्या महापुरुषाचं नाव आम्ही देऊ. खरं म्हणजे सगळ्याच ओबीसींवर प्रचंड अन्याय झाल्यात. अनेक ओबीसी नावं ह्यामध्ये आहेत. दत्ता पाटील आहेत, भाऊसाहेब राऊत आहेत, कोळी समाजाचे अनेक नेते आहेत. पण ओबीसीना कधी कोणी न्याय दिलेला नाही. आपल्याला माहिती आहे महात्मा फुलेनंतरी भारतरत्न मिळाले का हो? ज्याला बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं, दिबा पाटलांनी गुरु मानलं, त्यांच्या गुरुवर हा अन्याय झाला आहे. तर हे सगळ्या ओबीसींवर, स्त्रियांवर, सगळ्यांवर अन्याय करणार. आणि म्हणून दिबा पाटलांच्या निमित्ताने जी चळवळ उभी राहते त्या चळवळीतल्या तरुणांचं मी स्वागत करतो. जुन्या पिढीचं सोडून द्या आता. पण तरुणांकडून मला फार अपेक्षा आहे आणि मी फक्त त्यांना एक सांगेन की आता कुठली निवडणूक सोडू नका. राजकारण हे वाईट नसतं हे दिबा पाटलांनी सांगितलं. 4 वेळा आमदार आणि 2 वेळा खासदार झालेल्या माणसाकडून जर शिकायचं असेल, एवढ्या मोठ्या माणसावर जर गोळ्या घालू शकतं महाराष्ट्र शासन, तर महाराष्ट्र शासन हे किती कठोर आहे, किती निगरगट्ट आहे, इथल्या मागासवर्गीयांचं शोषण करणार आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदेनी वेगळं केलं नाही, वसंतदादा पाटलांची री ओढले. एकनाथ शिंदेनी सांगितलं की तुमचं नाव इथे भेटणं तुमचा संबंधच नाही. जो एकनाथ शिंदे सातारचा आहे आणि ठाण्यामध्ये येऊन तो असं करतोय. खरं म्हणजे या सगळ्या नेत्यांना हे सांगावं लागेल. डोळ्यांना दिसणारा जो न्याय आहे, या भूमीतला भूमिपुत्र आहेत दिबा पाटील, ज्यांनी 2013च्या कायद्याचा पायंडा घातलेला आहे की कुळ कायद्यानंतर 12.5% या जमिनी द्यायच्या असतात पुनर्वसनामध्ये. अशा प्रकारचा निर्णय देशातल्या कुठल्याही नेत्याला घेता आला नाही. माझं विधानसभेतल्या, विधान परिषदेतल्या, लोकसभेतल्या सगळ्या आमदार खासदार आजी माझ्यांना चॅलेंज आहे, ओपन चॅलेंज, की दिबा पाटील साहेबांनी शिडकोनी जमिनी घेतल्यानंतर जे पुनर्वसन तत्व आणलं, अशा प्रकारचं तत्व लोकसभेत कोणाला का नाही सुचलं? अशा प्रकारचं तत्व विधानसभेत कोणाला नाही सुचलं? या अर्थाने दिबा पाटील हे राष्ट्रीय नेते आहेत. काही अतिशहाण्याने सांगितलं की बाळासाहेब ठाकरे इंटरनॅशनल नेते आहेत. कसे काय इंटरनॅशनल नेते? अरे इथला आगरी कोळी समाज आंतरराष्ट्रीय व्यापार करतोय. 2000 वर्षाचा पुरावा इजिप्तपासून, श्रीलंकेपासून आम्ही व्यापार करतो. आम्ही आंतरराष्ट्रीय लोक आहोत. आम्ही सहज श्रीलंकेला बोटीने जाऊ शकतो. आमचा समाज आंतरराष्ट्रीय आहे, आमचा नेता आंतरराष्ट्रीय आहे. आणि तुम्ही म्हणताय बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय नेते आहेत म्हणून त्यांचं नाव, याला काहीही अर्थ नाही. युक्तिवादाला जर गेलेत तर आम्ही भारतातल्या कुठल्याही नेत्याला कमी पडणार नाही आणि कुठल्याही राजकीय पक्षाला कमी पडणार नाही. शहाणपण यातच आहे की ओबीसींचा सन्मान म्हणून दिबा पाटलांचं नाव त्यांनी द्यावं आणि नुसत्या नावासाठी मी समाधानी राहणार नाही. जोपर्यंत शेवटच्या प्रकल्पग्रस्तांना वडार, मातंग, बौद्ध, आदिवासी, मुस्लिम यांना विमानतळात न्याय भेटत नाही, मच्छीमारांना न्याय भेटत नाही, तोपर्यंत मी तरी गप्प बसणार नाही. ठीक आहे, चर्चेला एक आपल्याला संधी भेटली आणि त्यासाठी मी दिबा पाटील साहेबांना धन्यवाद देईन की आपण जे विचार पेरलेत प्रामाणिकपणे, ते जरी तुमच्या सहकाऱ्यांच्या मनात रक्तात उतरले नाही तरी नातवंडाने ते मात्र उचललेले आहेत. आणि असं म्हणतात की पेरलं ते उगवतं, बोलण्यासारखे उत्तर येते. दिबा पाटलांनी पेरलं ते उगवलं. मला वाटतं हे राजकीय नेते आज आपल्या वडिलांना विसरलेले आहेत. मुलंसुद्धा तेच करणार आहेत. तुमची मुलं तुमची आठवण ठेवणार नाहीत. ते सांगतील अमके अमके नेते तर आमचे बाप आहेत, तुम्ही नाहीत. आणि म्हणून वडिलांचा प्रामाणिकपणा ठेवायचा असेल तर आपल्याला माहीत आहे की आंबेडकरी समाजाने सांगितलं की आमचा एकच बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
तसं मी समस्त आगरी कोळी ओबीसी सागरपुत्रांना सांगेन, आमचे सुद्धा पितामह दिबा पाटीलच आहेत. तिथे कुठलाही पर्याय आम्ही स्वीकारणार नाही आणि अत्यंत न्याय आहे. यावर 10 दिवस 15 दिवस कंटिन्यू बोलायला मी तयार आहे, 24 तास बोलायला तयार आहे. यामध्ये काही चुकीचं नाही आणि यावर मी कुठल्याही नेत्यावर अन्याय करत नाही, नाही बाळासाहेब ठाकरेंवर करत, नाही अटल बिहारी वाजपेयींवर करत. कारण तुम्हाला जे शक्य झालं नाही सत्ता असून ते दिबा पाटलांनी एकटेपणाने केलेलं आहे आणि त्याला फार महत्त्व आहे. आज महाराष्ट्राचं सरकार उद्धवजी ठाकरेंकडे आहे. तुम्ही सिडकोमध्ये या, 2 दिवस बसा. मागे बोलले होते उद्धव ठाकरे मी कोकण भवनला येतो. उद्धव ठाकरेंना माझं सांगणं आहे, मी बसतो, तुम्ही बसा सिडकोमध्ये. आमचे 12.5% फायली 2 दिवसात आम्ही क्लिअर करू. आमचे विमानतळाचं पुनर्वसन आम्ही पूर्ण करू आणि सांगू की इथल्या प्रकल्पग्रस्तांवर छत्रपती शिवाजी महाराजांनी जमिनीचा अधिकार दिल्यानंतर पेशवाईंनी अन्याय केला, त्यानंतर बाबासाहेबांनी आम्हाला न्याय दिला आणि बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर दिबा पाटील आमच्यासाठी लढले. पण आता आमच्यासाठी कुणीच नाही आणि म्हणून तरुणांनी हा विषय लक्षात घ्यावा की आता आपण आमदार आणि खासदार व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. या आमदार खासदारांची ती ताकद नाही, ती तोंडातून शब्द पण काढू शकत नाही, इतके गुलाम आहेत आपापल्या पक्षांचे. त्यामुळे दिबा पाटील हे स्वातंत्र्याचं प्रतीक आहे, दिबा पाटील हे लढाऊपणाचं प्रतीक आहे. ते कोणाला भीड ठेवत नसत आणि म्हणून आपल्या तरुणांची जबाबदारी आहे की दिबा पाटलांचा राजकीय आदर्श आपण घेतला पाहिजे. राजकारण हे वाईट नसतं. काही लोक सांगतात राजकारण वाईट आहे. राजकारण यासाठी हे वाईट सांगतात की तुम्ही विधानसभेत जाऊ नये, तुम्ही लोकसभेत जाऊ नये. आणि म्हणून इथल्या सगळ्या नेत्यांना मी सांगतोय, या लोकसभेला महाराष्ट्रात सगळ्या ओबीसी तरुणांना मी स्वतः निवडणुकीमध्ये उभा सांगणार आहे की लोकसभेमध्ये न्यायाच्या बाजूने निर्णय करायचे असतील, शेतकऱ्यांच्या बाजूने करायचे असतील, मागासवर्गीयांच्या करायचे असतील. आज उच्च मागासवर्गीयांचं पदोन्नतीचं आरक्षण या अजितदादा पवारांनी रद्द केले. काय संबंध आहे तुमचं? जे संविधानिक आरक्षण आहे ते तुम्ही रद्द केले. 2013चा कायदा जो विमानतळाला लागू होता तो इथल्या सरकारने रद्द केला आहे. त्यामध्ये आमचे सगळे नेते आहेत. म्हणजे हे विमानतळाचं काम सुरू करण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक सिडकोमध्ये भरली होती. विवेक पाटील साहेबांनी मला बोलू दिलं नाही, तुम्ही बोलायचं नाही, प्रत्येक गावातले 3च लोक बोलणार. आता त्या गावातल्या लोकांना पुनर्वसन समजत असतं तर आजची वेळ आली नसती. आज मच्छीमारांना 1 रुपया भेटत, त्याबद्दल कोण बोलतंय का? कुणी बोलत नाही. आणि म्हणून दिबा पाटील साहेबांचं हे जे विचारपीठ आहे हे न्यायाचं आहे आणि चंद्र सूर्य असेपर्यंत दिबा पाटलांचा आवाज कोणी दाबू शकणार नाही. हे महाविकास आघाडी सरकारचा विषयच नाही. महाविकास आघाडी सरकारचं जे काय आहे ना या लोकसभेला कळणार आहे. आणि मी नरेंद्र मोदींना पण सांगेन, तुम्ही फिरू पण शकत नाही गावांमध्ये. तुम्ही सिक्युरिटी काढा आणि उरणमध्ये या, पनवेलमध्ये या, बघा तुम्हाला काय दिसते. ते लोक किती चिडलेले आहेत. लोकांना धड औषध, लोकांना खायला अन्न नाही, लोकांना रोजगार नाही. कशाला तुम्ही लॉकडाऊन लावलेलं आहे? अहो तुमचं सगळं केस कापणारा न्हावी आहे, त्याला कशाला बंद करायचं? मग पेट्रोल पंप कशाला ठेवले? स्पर्श तर सगळीकडे होतोय, संपर्क तर सगळीकडे येतोय. पण जो 12 बलुतेदार ओबीसी आहे, त्याचे धंदे आहेत, त्याचे कामधंदे आहेत, हे बंद करण्यामागचं लॉजिक काय? तर हे लॉजिक हेच आहे की लॉकडाऊनमध्ये तुम्ही बौद्ध लेण्या तोडल्यात विमानतळातल्या, लॉकडाऊनमध्ये सिद्धार्थनगर वस्ती तोडली, लॉकडाऊनमध्ये धनगर समाजाची वस्ती ओढली, लॉकडाऊनमध्ये कराडी समाजाच्या महिलांना तुम्ही मारलत, रक्तबंबाळ केलं. काय त्यांचा विषय होता? पुनर्वसनाचा विषय होता की तुमच्याकडे भीक मागायला नव्हते आले, कायद्याने ते त्यांचे अधिकार होते, त्यांना तुम्ही मारलत. इथल्या पोलिसांना, इथल्या प्रशासनाला, सिडकोला माझं म्हणणं आहे की तुम्ही जे हे अनधिकृत आमची गावठाण ठरवलीत, कुठला कायदा आहे? ज्या लोकांनी 100% जमिनी या विकासासाठी दिला त्यांच्याशी तुम्ही कृतज्ञतेने वागताय आणि वर दिबा पाटलांचं नाव द्यायचं की नाही असं विचार करताय. तरुण संतापणार नाही? अहो एखादा तरुण भडकून कानाखाली मारेल तुमच्या. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या विषयामध्ये, संवेदनशील विषयामध्ये माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी अत्यंत संयमाने निर्णय घ्यावा. दिबा पाटील हा विषय लोकांच्या अस्मितेचा आहे, गरिबांच्या अस्मितेचा आहे आणि गरिबाकडे आता काय राहिले नाही. दिबा पाटलांच्या नावाने आम्ही एखाद दिवसाचं उपोषण करू शकतो, आंदोलन करू शकतो, एवढाच विषय आहे. जसं बाबासाहेब आंबेडकरांच्या नाव घेऊन आम्ही संविधान सांगू शकतो, आम्ही न्याय सांगू शकतो, समता सांगू शकतो, बंधुता सांगू शकतो, संविधानाचा आदर्श जगाला देऊ शकतो. तर हे सगळे जे नेते आहेत ते माणसाच्या हृदयातले आहेत. इथे कोणाचं वडील, कोणाचं खानदान किंवा कुठल्याचा पक्षाचा प्रमुख नाही. खरं म्हणजे दिबा पाटलांना तसा वारसदार, राजकीय वारसदार कोण नाही. म्हणजे रामशेठ ठाकूरांना प्रशांत ठाकूर आहेत, म्हणजे प्रत्येकाला आहेत. उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरे आहेत, सगळ्यांना मुलं आहेत, आमदार आहेत. दिबा पाटलांचा असा कुठलाच मुलगा नाही. म्हणून दिबा पाटलांची सगळी आम्ही मुलं आहोत. मी बबनदांना विनंती करून सांगेन, तुमचा मी आदर करतो, पण आपण सगळे हे सुपुत्र हे दिबांचेच आहोत. किती काय झालं तरी या भूमीमध्ये आपण मोठे झालो आहोत. ठीक आहे, राज्यकर्ता शिवसेना पक्ष असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, राज्यकर्ते निर्णय घेतात. काही अतिशहाण्याने मागे सांगितलं होतं की 12.5% कायदा शरद पवारांनी केला. काय संबंध आहे? जमीन आमची, आमच्याच भागात तुम्ही 100 गुंठे जागा घ्यायची, त्यातली 12.5% द्यायची आम्हाला. आम्हाला काय जमीन बारामतीला दिली या लोकांनी? आम्हाला काय नाशिकला दिली का? आम्हाला काय दिल्लीला दिली? तुम्ही शिल्पकार असण्याचा प्रश्न काय? तुम्ही निवडून आलेत, फक्त ठप्पा मारण्याचं काम तुमचं आहे. आणि तेवढं पण तुम्हाला न्याय करायचा नसेल तर त्या जागावरून खाली खेचण्याचं काम ओबीसी तरुण यापुढे करतील, हे या निमित्ताने सांगतो. बरं, एक मुद्द्याकडे जातो की खऱ्या अर्थाने ही जेव्हा चर्चा सुरू झाली
दिबा पाटलांचं नाव विमानतळाला भेटेल ना भेटेल ही पुढची गोष्ट आहे, परंतु त्यानिमित्तानं प्रत्येक तरुणाच्या मनात, प्रत्येक आगरी समाजाचा असेल, कोळी समाजाचा असेल, कराडी समाजाचा असेल, प्रत्येक तरुणाच्या, सामान्य माणसाच्या, सर्वांच्या मनात दिबा पाटलांचं नाव हे कोरलं गेलेलं आहे. ही गोष्ट तुम्ही मान्य कराल का? कारण मागच्या वेळेला त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, परंतु आता मात्र ह्या तरुणांनी उत्स्फूर्तपणे, या समाजाने उत्स्फूर्तपणे त्यांचं नाव आपल्या मनात करून घेतलेलं आहे. ही गोष्ट मान्य कराल तुम्ही? हे मान्य आहे, परंतु या तरुणांना नेतृत्व देणारं नेतृत्व आगरी समाजामध्ये नव्यानं उदयाला येत नाही, हे त्या समाजाचं फार मोठं दुर्दैव आहे. जसं आता पदोन्नतीमध्ये 33% आरक्षण जे रद्द केलं, त्याच्यामध्ये संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये चळवळ उभी राहते आंबेडकरी चळवळीमधून, वेगळ्या पक्षामध्ये, आणि तो आरक्षण, तो जो ठराव आहे तो 100% रद्द होईल असं आम्हाला गॅरंटी असते. तसंच ओबीसी समाजावर या महाराष्ट्रामध्ये जो आता अन्याय अत्याचार चालू आहे, संविधानिक म्हणजे याच्या विरुद्ध, संविधानाच्या बाहेर जाऊन, त्याच्यावर कोण बोलायला तयार आहे? ज्याला त्याला आपापलं पडलेलं आहे. दिबा पाटलांचं विमानतळात जे आंदोलन जे उभं राहतं आहे, हे आंदोलन काही दिवस म्हणजे चहाच्या पेल्यातलं वादळ आहे, हे ऑटोमॅटिक पुढे जाऊन शांत होणार आहे. कारण अशा आंदोलनं अनेक उभी राहिली. बघा, प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे आम्ही तोडून देणार नाही बोलतात, आणि महानगरपालिकेचे रोज घरे जाऊन रोज कुठल्या गावामध्ये घरं तोडतात. जेव्हा तुम्ही माझी पहिली मुलाखत घेतली होती या घरांबद्दल महानगरपालिकेच्या, त्यावेळेस तुम्हाला बोललो होतं मी, फक्त गावठाणचे घरं राहतील, बाकीची घरं तोडून टाकतील. तेव्हा त्या सगळ्या इथल्या लोकांनी सांगितलं, नेत्यांनी, तसं काय होणार नाही, आम्ही आहोत. तळोजा मजकूरची काल धरं तोडली का नाही तोडली? 113 मधली तोडली का नाही तोडली? तोडली. सगळ्या गावामध्ये घरं तोडणार. हे कोण बोललो होते? नेते बोलले होते ना, आम्ही तोडून देणार नाही एक पण घर. का तोडायची सुरुवात केली? हे जे बोलतात नेते, यातली कुठलीच गोष्ट होणार नाही. मी तुम्हाला सांगतो आजच्या रेटला, जसं आता माननीय पाटील साहेब बोलले की त्यांनी वडील म्हणून उद्धव ठाकरेंनी मनाचा मोठेपणा करावा आणि त्यांनी लोकभावनेचा विचार करून दिबांचं नाव द्यायला करावं. वडील म्हणून त्या ठिकाणी तिथं न करता नेत्यांचा विचार करावा, ज्यांनी त्याग केला. आता विषय असा आहे की फ्लोरा फाउंटनच्या इथं माननीय बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा बसत होता, तिथं प्रचंड विरोध झाला, इथं बसू नये म्हणून पुतळा बसला. सत्तेपुढे शानपण चालत नाही, ही सत्ता आहे. उद्धव ठाकरे सन्माननीय मुख्यमंत्री यांचे वडील जरी बाळासाहेब ठाकरे असले तरी ते महाराष्ट्रातल्या करोडो लोकांचे प्रेरणास्थान पण आहेत. नुसते उद्धव ठाकरेंचे वडील नाहीत ते. बाळासाहेब ठाकरेंचं नाव म्हणजे एक चैतन्य, एक शक्ती आहे. तर ती भूमिका ते पुढे करतील. म्हणजे मला जे राजकीय विश्लेषण दिसतं ते असं आहे. ते माझे काय म्हणणं नाही आहे. बाळासाहेब ठाकरे माझे वडील पहिल्यांदा ते महाराष्ट्राचे आराध्य हे आहेत. शिवसैनिकांचा प्राण आहे, श्वास आहे, हिंदू हृदय सम्राट आहेत, वगैरे वगैरे. या डिग्र्या पुढे येऊन ते बाजूला होते. जर ठराव मंजूर झाला तर माझी काय हरकत नाही आहे. हा जेव्हा ठराव मंजूर होईल त्यावेळेला लोकसभेमध्ये जाईल. माझं म्हणणं शेवटच्या क्षणापर्यंत, जोपर्यंत हे राजकीय नेते मोठे इथले स्थानिक बाजूला होत नाहीत आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती येत नाही, तोपर्यंत जन आंदोलन उभं राहणार नाही. कारण शरद पवार जर बोलले एखाद्याला गप बस, तर शरद पवारांच्या विरुद्ध बंड करण्याची हिंमत रायगड जिल्ह्यामध्ये कुणाची आहे? तुम्ही नाव सांगा मला. म्हणजे मीटिंग चालू आहे, शरद पवार समोर बसलेले आहेत आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता बोलतोय त्यांच्यासमोर की नाही साहेब हे चुकीचं आहे का कोण नेता? तसंच झालं ना. म्हणजे एकनाथ शिंदेंनी या संदर्भात त्यांची भूमिका बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात यावं अशी धरली, तेव्हा बंद झालं ना सगळं कार्यक्रम, असं बोललं 100% ना. तसंच होणार आहे. मला सांगा, माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मिसेस आजारी झाल्या कोरोनामध्ये, मोदींनी फोन करून त्यांना चौकशी केली की कशात म्हणून. हे नातं आहे ना, राजकारण बाजूचं, पण त्या कुटुंबाशी नातं तयार झालं इतक्या वर्षांचं आहे त्यांचं. त्यावेळेला यांची भूमिका काय आहे? मग माझा आता प्रश्न असा आहे सागरजी, प्रभात पर्वच्या माध्यमातून, आणि जे तरुण पोरं या चर्चा करतात दिबा पाटला नाव, त्यांचं म्हणणं आहे की नाही एकच नाव दिबा नाव. तर मग मला सांगा, उद्या विधानसभेमध्ये हा ठराव मंजूर झाला, सत्तेच्या बाजून झाला, किंवा BJPचे 105 आमदार आहेत ते बाजूला झाले, किंवा आणि कोण बाजूला झाले, ठराव मंजूर झाला, त्यावेळेला इथल्या आमदारांच्या, म्हणजे गणेश नाईकांपासून तर मी रविशंकर पाटील या आमदारापर्यंत बोलतो, मी कुठल्या एक आमदाराबद्दल बोलत नाही, तेव्हा यांची भूमिका काय राहील? तेव्हा दिबा पाटलांच्या नावावर हे सर्वस्वता त्याग करतील का? समजा इथं ठराव मंजूर झाला, दिल्लीमध्ये गेला, दिल्लीमध्ये मोदींचं सरकार आहे, BJPचं सरकार आहे, त्या ठिकाणी ठराव मंजूर झाला, तर मग इथले आमदार राजीनामा देतील का? जर विधान परिषदेमध्ये ठराव मंजूर झाला आणि लोकसभेमध्ये पण ठराव मंजूर झाला,
झाल्यानंतर या इथल्या स्थानिक आमदारांची भूमिका काय राहील हे यांनी आता जाहीर करणं काळाची गरज आहे. आणि इथल्या तमाम आगरी लोकांनी हा प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही आता काय करणार. लोकांना भडकवून बघा, माझे एकही वाक्य लोकांना भडकवणारं राहणार नाही. अभ्यास करा, विचार करा, चिंतन करा आणि त्याच्यावरती पुढे जा. मी आवाहन करीन सगळ्या ओबीसी जातीतल्या, तळागाळातल्या, आगरी, कोळी, महार, मांग, चांभार सगळ्यांनी SC STला उद्धव ठाकरेंना पोस्ट काढली आहे 15 पैशाचा की बाबा, एक मिनटं, लाखो पत्र गेली पाहिजेत उद्धव ठाकरेंना, मान्य मुख्यमंत्र्यांना, की दिबा पाटलांचं नाव द्या, ही आमची भावना आहे. जातील का? बरोबर आहे, गेली पाहिजेत. आता कोरोनाचा काळ काय, सध्या आंदोलन उभं राहणार नाही. कोरोनाचा काळ संपल्यानंतर कुठल्या तरी एका मैदानावर तशा प्रकारचं आयोजन करावं, हे काहीच होणार नाही. सागरजी, हे राजकीय नेते आहेत, हे त्या स्टेजवर दिसतील, प्रश्न म्हणजे काय घोंगडे भिजत राहील, याचा शेवट काहीच होणार नाही. बरं, मी काय म्हणतो, आपण समारोप करूया सर्व चर्चेचा. तुम्हाला काय वाटतं, या सगळ्या गोष्टीचा अजिबात फायदा झाला नाही असं म्हणता येईल का? नाही, फायदा झाला. चर्चा होणं, लोकशाहीमध्ये चर्चा होणं ही मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून आमच्या सगळ्या ह्या सर्वपक्षीय नेत्यांना म्हणजे एकत्र ते आले, किमान त्यांनी चर्चा केली, याला मी धन्यवाद देतो. पण याच्या पुढची जबाबदारी तरुणांची आहे. आणि मी या निमित्ताने कार्यक्रम सांगतो की सगळ्या तरुणांच्या संपर्कात मी आहे. आपली गावठाणाची चळवळ चालू आहे, सगळ्या उरण, पनवेल सगळ्या तालुक्यांमध्ये चालू आहे. रायगडमध्ये प्रत्येक गावाची गावठाण कमिटी, गावठाण प्रस्ताव आम्ही मांडणार आहोत. आणि त्या गावठाण कमिटीची पत्र, गावांची पत्र आम्ही सरकारला सगळ्यांना देणार आहोत. त्याचबरोबर मुंबईतली गावठाणं आहेत 200, त्यांचे पण ठराव जाणार आहेत. आणि यानंतर आम्ही इथले राहणारे आमचे जे बाहेरचे जे सगळे भारताचे नागरिक आहेत, आमचे भाऊ आहेत, कारण भारतीय संविधानाने आम्हाला बंधुता शिकवलेली आहे. फक्त आगरी, कोळी, कराडींचा हा मर्यादित विषय नाही. या बाहेरून देशातून आलेले सर्व पक्षी, आत्ता या सोसायटीमध्ये आलो तर नेव्हीतले एक ऑफिसर आम्हाला भेटले. काय नाव त्यांचं? नाव काय त्यांचं? हां, अवधपाल साहेब. त्यांनी माझं स्वागत केलं. मला माहिती नाही तेवढी त्यांनी माझी माहिती सांगितली. तर ही जे लोक आहेत, ह्या लोकांना हे दिबा पाटलांचे सगळे विषय कळतात, ते बोलतात, त्यांचं या भूमीवर प्रेम आहे. आता ते सुद्धा इथले भूमिपुत्र आहेत. या सगळ्या सोसायट्यामध्ये जाऊन आम्ही सांगणार आहोत की तुमच्या सोसायटीची जमीन आधी सिडकोच्या नावावर आहे, त्याचं प्रॉपर्टी कार्ड तुमच्या नावावर झालेलं नाही. दिबा पाटील, दत्ता पाटील, बाबासाहेब आंबेडकर, नारायण नगू पाटील यांनी रायगडमधून संपूर्ण देशाला सांगितलं की कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर. आज तुम्ही राहता म्हणजे इथे जमीन कसता, ही जमीन तुमच्या नावावर झाली पाहिजे, हा दिबा पाटलांचा विषय. आणि म्हणून पनवेल महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका यामध्ये आलेले सगळे नागरिक, मुंबईचे सगळे नागरिक यांना पण मी सांगेन की तुम्हाला अधिकार देणाऱ्या नेत्याचं नाव जो संविधानिक आहे, ज्यांनी त्यासाठी संघर्ष केला, ज्यांनी अंगावर गोळ्या घेतल्या, जे जखमी झाले आणि आमरण ज्याला म्हणतात, गरिबी म्हणजे एवढी मोठी राजकीय कारकीर्द असताना त्यांच्याकडे कुठलीही ब्रँडेड गाडी नाही आहे, कुठलंही काय असं ब्रँडेड घड्याळ नाही किंवा करोडोंची संपत्ती नाही किंवा मुलगा कुठला कॉन्ट्रॅक्टर नाही, कुठला ठेका घेत नाही. अशा प्रकारचा राजकीय जीवनातला आदर्श संपूर्ण देशात आज तरी दिबा पाटलांनी इतका कोणी नाही. म्हणजे असेल तर कोणी सांगावं. पण दिबा पाटलांनी इतका मैदानात लढणारा, तितकाच विधानसभेत लढणारा, तितकाच लोकसभेत लढणारा, सर्वपक्षीय प्रश्नांवर काम करणारा माणूस संपूर्ण देशात नाही. आम्ही कुठे कमी पडले असोत तर यासाठी कमी पडलो. समारोप करताना मी सांगेन की आम्हाला आध्यात्मिक मुक्ती देणाऱ्या तथाकथित महाराजांना आम्ही डोक्यावर घेतलं. त्यांना आम्ही महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिले. त्यांची नावं आम्ही सगळ्यांकडे दिली. गावागावात त्यांचे बोर्ड लावले, तिथे रांगोळ्या काढल्या, तिथे फुलं वाहिली. अरे ज्या दिबा पाटलांनी तुमचं घर उभं केलं, ज्या दिबा पाटलांनी तुमच्या गावठाणांचं अस्तित्व दिलं, घरांचं अस्तित्व दिलं, ती मानवी मुक्ती नाही का? म्हणजे ह्या देशामध्ये 85% मागासवर्गीयांना जमिनीचा, पाण्याचा, जंगलाचा अधिकार ज्या महामानवांनी दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा नेता दिबा पाटील आहेत. मग यांनी भौतिक मुक्ती दिली. या अशा चांगल्या सोसायटीमध्ये सरांच्या आज आम्ही राहतो. हा सोसायटीचा कायदा, संविधान बाबासाहेबांनी केलं, पण या सोसायट्यांना जमीन देण्याचं काम इथल्या आगरी कोळ्यांनी केलेलं आहे. आमच्या जमिनीवर सोसायट्या उभ्या आहेत. त्यामुळे बाहेरच्या लोकांना पण मी सांगेन, आलेल्या पाहुण्यांना, की दिबा पाटील ह्या भूमीचे नेते आहेत. आणि न्यायाचा विषय म्हणजे दिबा पाटील, न्यायाचं दुसरं नाव म्हणजे दिबा पाटील. आणि मागासवर्गीय लोकांना, बहुजन लोकांना आणि भारतातल्या सगळ्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना सुद्धा संविधानिक अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. कायदा दिला. पुनर्वसनाचा कायदा फक्त आगरी कोळ्यांना लागू नाही, महाराष्ट्रातल्या मराठ्यांना लागू आहे, ब्राह्मणांना पण लागू आहे. ब्राह्मणांनी पण 12.5% भूखंड घेतलेले आहेत. म्हणजे दिबा पाटील हे कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नव्हते. इथे तळोजाला आता चांगला आदर्श कोविडमध्ये दिलेला आहे मुस्लिम बांधवाने, ते सुद्धा प्रचंड मोठ्या संख्येने दिबा पाटलांना मानतात. म्हणजे धर्माच्या पलीकडे जाऊन दिबा पाटलांनी हे जे काम केलं आहे त्याला एकच शब्द आहे,
भारतीय संविधानाला आदर्श मानणारा नेता, ज्यांच्या मृत्यूनंतर त्यांना मानवंदना सरकारकडून देण्यात आली. सरकारला ही गोष्ट माहीत होती की विरोधी पक्ष नेते होते दिबा पाटील, आणि म्हणून आज दिबा पाटील हे संविधानिक नेते आहेत. त्यांची तुलना कोणाशी, कुठल्याही लोकांशी करू नये, कुठल्याही नेत्यांशी करू नये, माझी विनंती आहे. आणि मी तरुणांना सांगेन, विनंती आणि अर्ज करून जर दिबा पाटलांना 12.5% भूखंड भेटले असते तर त्यांनी जासईचं आंदोलन केलं नसतं, लोकांना मार खावा लागला असता. पण हे सत्य आहे की सत्तेत बसलेले लोक ओबीसी लोकांना, आगरी कोळ्यांना न्याय देत नाहीत. मुंबईची गावठाणं 2018मध्ये शोधावं लागली मला, इथे आमचं गाव आहे, इथे आमचे लोक राहतात. तोपर्यंत मंत्रालयात बसलेल्या कुठल्याच लोकांनी मुंबईतल्या आगऱ्यांना, कोळ्यांना, भंडाऱ्यांना, आदिवासींना आणि ईस्ट इंडियन लोकांना परिचयच दिला नव्हता. आणि म्हणून हा परिचय म्हणजे दिबा पाटील, आमच्या सगळ्या मागासवर्गीयांचा परिचय म्हणून दिबा पाटील आहेत. मी आध्यात्मिक लोकांना खास करून सांगेन, आपली नेहमी चर्चा होते वारकऱ्यांची, गायकांची. वारकरी संप्रदायाला माझी विनंती आहे, विठोबाचे, पुंडलिकाचे, तुकोबांचे अभंग गायले. 400 वर्षापूर्वी ते समाजाला न्याय देत होती. आताच्या काळात दिबा पाटील न्याय देत असतील तर दिबा पाटलांवर अभंग लिहा. गायकांना मी सांगेन, आई माझी कोणाला पावली, एकविरा आईची गाणी आम्ही गायली. पण अलीकडे संशोधन आलं की हुंडा नाकारणारा आगरी कोळी समाज मातृसत्ता काय, ही दिबा पाटलांची देणगी आहे, म्हणजे एकविरा आईची देणगी आहे. तशीच एकविरा आईवर बुद्धिवादी गाणी आली पाहिजेत, तशी दिबा पाटलांवर कोळी गीतं आली पाहिजेत, आगरी गीतं आली पाहिजेत, भंडाऱ्यांची गाणी आली पाहिजेत. गायक मंडळींनी चळवळी सहज मोठ्या नेल्या आहेत पुढे. एका गाण्यातून वक्त्यांना जे शक्य होत नाही तास तास बोलून ते गाण्यातून सरलं जातं. म्हणून सगळे कीर्तनकार, वारकरी संप्रदायाचे सगळे आध्यात्मिक संप्रदाय यांनी सुद्धा लक्षात घ्यावं की आतापर्यंत या देशाला आकाशातली मुक्ती सांगितली गेली. स्वर्गात गेल्यानंतर तुमचे प्रश्न मिटतील किंवा दुसऱ्या जन्मात मिळतील. याच जन्मात शेतकऱ्यांचं पुनर्वसन करण्याचं काम दिबा पाटलांनी केलं आहे. आणि म्हणून दिबा पाटील हे केवळ राजकीय किंवा मानवतावादी किंवा समाजकारणी नाहीत, तर दिबा पाटील हे एक नावाचा अध्यात्म आहे की ज्यांनी चांगल्या घरात, चांगल्या बाथरूममध्ये, शॉवरमध्ये आंघोळी करण्याचा अधिकार दिला, रोज 24 तास पाणी दिलं. कारण हे शहराची निर्मिती आहे, या जमिनीमुळे झाले. यामध्ये दिबा पाटलांचा वाटा फार मोठा आहे. आणि म्हणून दिबा पाटलांना या अर्थाने सुद्धा आपण स्वीकारावं. एखादा नेता हिंदुत्ववादी आहे, एखादा नेता आध्यात्मिक आहे म्हणून दिबा पाटील कमी नाहीत. किंबहुना या देशाला, मागासवर्गीयांना, ओबीसीना, SC STना वास्तववादी जमिनींचे मालकी अधिकार देण्यामध्ये दिबा पाटलांचं जमिनीवरचं जे अध्यात्म आहे ते फार मोठं आहे. आणि म्हणून त्यांचा आदर सगळ्या संप्रदायांनी, आध्यात्मिक मंडळांनी करावा. रायगड जिल्ह्यात, कोकणामध्ये अनेक बुवा बापूंचे संप्रदाय आहेत, त्यांनीसुद्धा पत्र दिली पाहिजे सरकारला की दिबा पाटलांना न्याय दिला पाहिजे. आत्तापर्यंत त्या चळवळीशी कुणीही पाठिंबा दिला नाही दिबा पाटलांच्यावर. माझी सगळ्या बुवा बापूंना आणि संप्रदायांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की दिबा पाटलांच्या नावाला आपलीसुद्धा पत्र आली पाहिजेत. जर पत्र आली नाहीत तर लोकांना घरदारं, शिक्षण, आरक्षण मिळू नये असा संदेश जाईल. आणि असा संदेश तुम्ही देऊ नका. लोकांना कळलेलं आहे की विमानात बसल्यानंतर, आकाशात गेल्यानंतर स्वर्ग नसतोच. जमीन हाच स्वर्ग आहे. आपले आईवडील, आपली भावंड हीच स्वर्ग आहे. आता ज्यांच्या घरातले कोरोनामध्ये लोक मृत पावलीत त्यांना काही घेऊन जा, त्यांना काही गोड लागणार नाही, कारण ते दुःखात आहेत. नरक इथेच आहे, दुःख इथेच आहे. आणि जेव्हा आम्ही आमच्या सहवासात असतो तोच स्वर्ग आहे. दिबा पाटलांनी अशा प्रकारचं तत्त्वज्ञान सांगितलं, त्याची फार काही चर्चा झाली नाही. पण दिबा पाटलांना सर्व जाती धर्मांनी समजून घ्यावं आणि स्वीकारावं ही माझी नम्र विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आजची चर्चा राजाराम पाटील साहेब असतील किंवा मनगायकवाड सर असतील यांच्या उपस्थितीत आपण ऐकलेली आहे. या सगळ्या विश्लेषणाचं आपल्याला काय वाटतं त्या संदर्भातली आपली प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पूर्व न्यूज करता, पनवेल.